आजचं हे व्याख्यान 54वे व्याख्यान आहे। या व्याख्यानासाठी मला निमंत्रित करणारे माझे मित्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, या चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर राजेंद्र गायकवाड, सहसमन्वयक डॉक्टर दिगंबर वाघमारे, IQAC चे प्रमुख डॉक्टर नेताजी कोकाटे, महाविद्यालयातले बाकीचे सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि आता या कार्यक्रमासाठी लाईव्ह असलेले आपण सर्वजण, महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आणि कष्टकरी जनतेचे नेते डॉक्टर ND पाटील यांच्या कामाचा आणि त्यांच्या कामाचं वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या निमित्ताने मी करणार आहे। खरं तर माझ्या समोर प्रश्न असा आहे की आता नेमकी कुठून सुरुवात करावी, कारण एका तासाभराच्या भाषणातून त्यांच्या कामाला न्याय देता येणं अशक्य आहे। त्यांच्या कामाला अनेक पैलू आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत, त्यातल्या एका पैलूवर स्वतंत्रपणाने चर्चा होऊ शकते। आणि हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे। मला माहित नाही या विषयावर मी अधिकारवाणीनं बोलण्या इतपत माझी पात्रता आहे की नाही मला माहित नाही, पण आपण संयोजकांनी या विषयासाठी मला पात्र समजलं, हा माझा सन्मान समजतो मी। कारण प्राध्यापक ND पाटील ही नुसती व्यक्ती नाही, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडवून आणणारी, हाताच्या बोटावर मोजता येतील अशी जी काही माणसं होऊन गेली त्यातलं हे एक व्यक्तिमत्व आहे। आणि त्यामुळं ND पाटील हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला एक निर्णायक वळण देणारा विचार आहे, एक महत्वाचा विचार आहे। ND पाटलांचा थोडक्यात परिचय जर करून द्यायचा म्हटलं तर अफाट जनसंपर्क, अचाट स्मरणशक्ती, थक्क करणारा बुद्धीचा आवाका, कार्यकर्त्यांशी अतूट जिव्हाळा, वक्तशीरपणाबाबतचा कमालीचा आग्रह, कठोर निर्णयाचा निग्रह, सतत अभ्यास, अविरत चिंतन, शब्दांशी पक्की बांधिलकी, रस्त्यावरच्या संघर्षाचा धगधगता इतिहास, दीनदुबळ्यांसाठी जगण्याची आस, संघर्षाचं प्रतीक आणि लढणाऱ्या नव्या पिढीसाठीची प्रेरणा, कैफियतीला हमखास न्याय आणि व्यवस्थेवर निकरानं घातलेला घाव म्हणजे ND पाटील। हे सगळे पैलू ज्या माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्र सामावलेले आहेत त्यांची ओळख म्हणजे ND पाटील। ND सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा आणि मार्क्स या विचारवंतांच्या विचारांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसतो। कणखर वैचारिक भूमिका हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे। निर्भयता, नैतिकता, सचोटी, निर्धार, साधेपणा, करारीबाणा, न्यायाची चाड आणि अन्यायाबद्दलची प्रचंड मोठी चीड, चौफेर दृष्टी आणि वाणीची खणखणीत धार, या गुणांच्या बळावरती लढे यशस्वी करता येतात हे त्यांनी आपल्या जगण्यातनं सिद्ध करून दाखवले। खरं तर ND सरांचा एका शब्दात जर परिचय करून द्यायचा झाला तर एक घाव दोन तुकडे, मी मगाशी म्हणालो तसं, एखादी भूमिका घेतली की त्या भूमिकेला शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारची किंमत मोजून चिकटून राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे। कार्यकर्ते घडविणारी कार्यशाळा म्हणून चळवळीतली नवी पिढी ND सरांच्या जगण्याकडे बघताना आपल्याला दिसते। खरं तर या माणसाचं जगणं अत्यंत बारकाईनं जर बघितलं, म्हणजे त्यांची सुरुवात आणि आज ते ज्या टप्प्यावर उभे आहेत हे जर आपण बघितलं तर त्यांचं सगळं जगणं एकूण आपल्याला असं स्वप्नवत वाटायला लागतं, किंवा ज्याला आपण असं म्हणू की हा थक्क करणारा प्रवास आहे त्यांचा सगळा। शिक्षणाची कसलीही पूर्वपरंपरा नसलेला एका अत्यंत सामान्य गरीब शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं बालपण ज्या वाळवे तालुक्यामध्ये गेलं, त्या वाळवे तालुक्याला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखालच्या प्रतिसरकारची, सगळं प्रतिसरकारचं जे चळवळीनं भरलेलं वातावरण आहे हे वातावरण लहानपणी त्यांना मिळालेलं आहे। राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली आहे आणि कुणालाही विश्वास बसणार नाही, मी ज्यावेळा सगळे तपशील त्यांचे बघत होतो त्यावेळा
पेठ वडगाव त्यांच्या गावात शेजारी अगदी पेठ वडगावला ते विद्यार्थी दशेत असताना त्यांनी एक आंदोलन केलं. दारूचं दुकान होते आणि या दारू दुकान बंद व्हावं म्हणून अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सोबत घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून एक आंदोलन केलेलं होतं आणि वयाच्या 16व्या वर्षी या माणसाला पहिला तुरुंगवास झालेला आहे. म्हणजे कशी सुरुवात आहे पहा एखाद्या, म्हणजे आज जे एन डी पाटील आपल्याला दिसतात एक व्यापक अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय जीवनावरती प्रभाव टाकून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे आज पाहतो, तर याची सुरुवात जी आहे ती त्यांच्या विद्यार्थी दशेत झालेली आपल्याला दिसते. अगदी 10वीच्या वयाला असताना त्यांनी हा पहिला लढा किंवा हे पहिलं आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये पोलिसांनी उचलून त्यांना लॉकअप मध्ये टाकलेलं आपल्याला दिसतं. पुढं त्यांना काही ध्येयवादी शिक्षक मिळाले आहेत. पांडुरंग परीट, आरबी खैरमोडे, गणीसाहेब आत्तार या शिक्षकांनी त्यांचं जगणं समृद्ध केलेलं आहे. आणि अगदी लहानपणी वडील आणि मोठ्या भावाच्या मृत्यूमुळं कुटुंबात एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता या पोराच्या शिक्षणाचं काय करायचं. अशा वेळेला एक फार मोठा डोंगरासारखा माणूस त्यांच्या आयुष्यामध्ये येतो, कर्मवीर भाऊराव पाटील. अण्णांनीच त्यांना शिकायला वाळवा तालुक्यातल्याच आष्टा या ठिकाणी त्यांना नेलेल्या. अण्णा स्वतः या कालावधीमध्ये अशा प्रकारची जी होतकरू मुलं आहेत या होतकरू मुलांच्या शोधामध्ये गावोगावी फिरायचे आणि हा मुलगा त्यांच्या नजरेस पडतो. आणि म्हणजे अण्णांची सुद्धा निवड किती त्या काळातली जबरदस्त होती. म्हणजे ही अण्णांची जी पारख आहे, अण्णांनी जी माणसं घडवली, अण्णांनी जी माणसं त्या त्या काळामध्ये शोधली, त्यातला एन डी पाटील हा एक हिरा आहे. म्हणजे काय अण्णांना त्यावेळी दिसलं मला माहित नाही, पण या मुलामध्ये काहीतरी एक असा स्पार्क आहे, या मुलामध्ये अशी काहीतरी गुणवत्ता आहे की जी गुणवत्ता उद्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कामाला येईल असं कदाचित त्यावेळेला अण्णांच्या कुठंतरी त्यांना ते जाणीव झाली असेल. आणि अण्णा त्यांना आष्टाला घेऊन गेले आणि त्यावेळी जे अण्णांचं बोट एन डी सरांनी पकडलेलं आहे ते आज वयाच्या 90 नंतर सुद्धा ते बोट सोडलेलं नाही. मी हे मुद्दाम म्हणतोय, त्याला कारण आहे की सार्वजनिक विशेषतः एन डी सरांची जी कार्यक्षेत्र आहेत ती कार्यक्षेत्र जी बघितली म्हणजे ज्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी गेली जवळजवळ 75 वर्षाहून अधिक कालखंड त्यांनी काम केलेलं आहे. आणि हा काळ जर सगळा बघितला तर या काळामध्ये अनेक लोकांनी भूमिका बदललेल्या आहेत. म्हणजे ज्या शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या शेतकरी कामगार पक्षातल्या अनेक मातब्बर नेत्यांनी सुद्धा आपल्या राजकीय भूमिका नंतरच्या कालखंडामध्ये बदललेल्या दिसतात. पण हा माणूस जे बोट त्यांनी सुरुवातीला धरलेला आहे, मी म्हणालो म्हणजे कर्मवीर अण्णा हे शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. म्हणजे नाना पाटील, कर्मवीर अण्णा या सगळ्यांनी एकत्र पुढे तो विषय येणारच आहे. तर अण्णांचं बोट पकडून एन डी सर रयत शिक्षण संस्थेच्या आष्टा इथल्या शाळेमध्ये दाखल झाले आणि त्याच्यानंतर मग शिकून पुढं शिवाजी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अण्णांनी त्यांना नेमणूक दिलेली आहे. आणि तिथं सुद्धा अण्णांची दृष्टी फार वेगळी आहे. हा वाळवय तालुक्यातला हा तरुण मुलगा त्यांनी तिथं ज्यावेळी नेलाय, अर्थशास्त्रासारख्या विषयातली त्यांची चमक त्यांनी विचारात घेतली आहे आणि त्यांना तिथं नेमणूक दिल्यानंतर 2 अतिरिक्त जबाबदाऱ्या एन डी सरांच्यावर त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या म्हणजे कमवा शिका योजना आणि वसतिगृहाची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे. खरं तर इथंच एन डी सरांच्या जडणघडणीची बीजं रोवली गेलेली आहेत असं मला वाटतं. पुढे आयुष्यभर गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवण्याचा जो वसा त्यांनी घेतलेला आहे तो कर्मवीर अण्णांच्याकडनंच घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्था या 2 गोष्टींचं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे असं मोठ्या अभिमानानं एन डी सर नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतात. अतूट नातं आहे या 2 गोष्टींचं. रयत शिक्षण संस्थेचा आणि त्यांचा जो संबंध सुरुवातीला आला तो विद्यार्थी म्हणून आला, पण मध्ये एक घडामोड घडलेली आहे, ती घडामोड मी नंतर सांगतो. म्हणजे मगाशी जे मी म्हणालो की अण्णांच्याकडे फार मोठी व्यापक दूरदृष्टी होती. ही दूरदृष्टी अधोरेखित करणारा एक प्रसंग एन डी सरांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. त्याच्या आधी एक अशी घटना घडलेली आहे, जसं रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तसंच शेतकरी कामगार पक्षामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मगाशी जो उल्लेख मी केला की
साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये ते कमवा शिकाची आणि वसतिगृहाची अतिरिक्त जबाबदारी घेऊन ते काम करीत असतानाच इकडं राजकीय पटावर सुद्धा अनेक प्रकारच्या घडामोडी घडत होत्या. म्हणजे सर्वसाधारणपणानं काँग्रेस स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये काँग्रेस अंतर्गत डाव्या विचारांची जी मंडळी होती त्यांनी शेतकरी संघाची निर्मिती केलेली आहे आणि काँग्रेसच्या धोरणांशी त्यांचे काही मतभेद होते. कालांतरानं मग क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर अण्णा आणि काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाची निर्मिती केली. एनडी सर या शेतकरी कामगार पक्षाकडे ओढले गेले आणि अगदी विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचं जे मुखपत्र होतं, जनसत्ता नावाचं जे साप्ताहिक होतं, या साप्ताहिकाचे गठ्ठे हातावर घेऊन चौकात चौकात ओरडून त्यांनी हा पक्षाचा जो विचार आहे तो सर्वदूर सगळ्या स्तरांमध्ये पोहोचावा म्हणून विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. याच कालखंडामध्येच पुढे ज्यावेळेला ते साताऱ्याला अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले, या दरम्यान शेतकरी कामगार पक्षामध्ये काही पडझडी झालेल्या आणि या पडझडी तसा पक्षाला मोठ्या हानिकारक आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी काही शेतकरी कामगार पक्षातले महत्वाचे मोहरे जे आहेत ते फोडलेले आहेत आणि पक्षाला खिंडार पडलेला. पक्षामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता पक्ष पुढे काय कसा चालणार हा पक्ष. म्हणजे खरं तर हा काँग्रेस नाही म्हटलं तरी थोडा भांडवलधारजीना अशा प्रकारचा पक्ष, जरी स्वातंत्र्य चळवळीच्या याच्यामध्ये या पक्षाचं योगदान असलं तरी नंतरच्या कालखंडामध्ये बरीचशी धोरणं जी काँग्रेसची आहेत ती भांडवलशाही धार्जिनी अशा प्रकारची धोरणं राहिलेली आहेत. आणि मग जो या देशातला तळागाळातला सर्वसामान्य माणूस होता, शेतकरी आणि कामगार, याच्या याचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून लढणारा त्या कालखंडातला हा एकमेव विरोधी पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष. आणि या पक्षातले जे अनेक मोहरे आहेत महत्वाचे ते सगळे काँग्रेसच्या गळाला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला एकदा दाजीबा देसाई साताऱ्यामध्ये येतात. दाजीबा देसाई दुसऱ्या फळीतले शेतकरी कामगार पक्षाचे नेते, ते एनडी सरांच्याकडे संध्याकाळच्या वेळा एखादा आलेले आहेत आणि दोघं गप्पा मारत वसतिगृहात बसले. तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या भवितव्याबद्दलची चर्चा सुरू होते आणि दाजीबा देसाई त्यांना म्हणतात की बरं आहे नारायण, तू आपला इथं ह्या शिकवत बस, म्हणजे तुझाही प्रपंच चांगला चालेल, मी पण आपली वकिलीची पाठी लावतो आणि मी पण 4 पैसे कमावतो आणि पक्षाचं काय व्हायचं ते होईल. दाजीबा देसाई हे एनडी सरांसाठी एक असं आदर्श व्यक्तिमत्व होतं. दाजीबा देसाईने असं काय म्हणणं ही गोष्ट एनडी सरांना कमालीची मनाला लागलेली आहे. आणि मग त्या रात्री त्यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तो निर्णय घेताना त्यांना फार कठीण गेलेला आहे की आता काय करावं. म्हणजे एकीकडे ही एवढी मोठी जबाबदारी आपल्याला अण्णांनी दिलेली आहे, अण्णांचा शब्द ओलांडून आपण जाऊ शकत नाही. म्हणजे अण्णांची भूमिकाच अशी होती की नारायणनं या ह्याचं काम बघावं, वसतिगृहाचं, कमवा शिका योजनेत आणि रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये नारायणनं लक्ष घालावं, अशी अण्णांचं एकूण त्या संदर्भातलं धोरण आहे. काहीतरी एक व्यापक पुढचा विचार करून त्यांनी अशी भूमिका घेतलेली दिसते. आणि मग अण्णांना कसं सांगायचं आपण की मला शेतकरी कामगार पक्षाचं काम करायचं आणि मी इथलं आता जे साताऱ्यातलं काम आहे ते मी थांबवतोय, एवढं काय धाडस त्यांच्याकडे नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलंय, एक 4-6 ओळीचं सविस्तर पत्र लिहिलेलं आहे. आणि ते पत्र द्यायचं धाडस काय त्यांना झालेलं नाही अण्णांच्याकडे. बॅरिस्टर पीजी पाटील हे त्यावेळेला त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्याकडे ते पत्र चिकटवून दिलंय. म्हणजे ते पीजी पाटलांनी सुद्धा वाचू नये किंवा पीजी पाटलांनी वाचलं तर ते अण्णांच्याकडे द्यायचं त्यांना कदाचित धाडस होणार नाही, म्हणून ते एक लखोट्यामध्ये पॅकबंद पत्र केलंय, ते पीजी पाटलांच्याकडे सोपवलंय आणि त्यांना सांगितलंय की हे पत्र तेवढं मी निघून गेल्यावर तुम्ही अण्णांना द्या. आणि सगळा बाडबिस्तारा म्हणजे काय, एका ट्रंकेत मावल एवढं सगळं त्यांचं साहित्य आहे, ते साहित्य घेऊन एनडी सर मुंबईला निघून गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचं काम करण्यासाठी. ते निघून गेले ते गेलेच. अण्णा त्यानंतर बराच काळ एनडी सरांशी बोलत नव्हते, आबोला धरला होता, त्यांच्यावर राग होता. आणि या पार्श्वभूमीवर, ही मागची सगळी पार्श्वभूमी आहे या घटनेला, आणि कर्मवीर अण्णा ससून मध्ये ऍडमिट आहेत, शेवटचा काळ आहे त्यांचा तो. या दरम्यान एनडी सरांशी असलेला त्यांचा संवाद बंद आहे.
म्हणजे एक प्रकारचा ज्याला आपण प्रेमाचा राग म्हणतो, अशा प्रकारचा एक राग अण्णांच्या मनामध्ये आहे की ह्याला जर जायचंच होतं तर मग ह्याला जरा माझ्याशी बोलून जायला हवं होतं, मला कसली कल्पना न देता. म्हणजे खरं तर अण्णांनी त्यांना सोडलंच नसतं. अण्णांची इच्छा होती की एनडीनी रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये लक्ष घालावं आणि संस्था अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक परिवर्तनशील आणि अधिकाधिक बहुजन परंपरेच्या विचाराला टिकून कशी ती राहील या संदर्भानं रयत शिक्षण संस्थेमध्ये नारायणनं काम करावं असं अण्णांची इच्छा होती. पण हे सगळं माहित असल्यामुळं कदाचित त्यांनी अण्णांना न सांगताच ते निघून गेलेले आहेत. ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवरती काही काळ निघून गेलाय आणि अण्णा अचानक आजारी पडलेत. पुण्याला ससूनमध्ये ते ऍडमिट आहेत. इकडे ज्यावेळेला एनडी सरांना ही गोष्ट कळते त्यावेळेला मुंबईतनं त्यांना बघायला ते आले. 6 मेला बघायला आलेत म्हणण्यापेक्षा 6 मेला त्या दोघांची भेट होती पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये. आणि अण्णा त्यांना सांगतात की 1-2 दिवसांनी नारायण तू मला भेटायला ये, माझं तुझ्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे. 5 मेला ते भेटतात आणि 6 मेला कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेला एक पत्र लिहिलंय. एक 2-3-4 ओळीचं पत्र आहे. आजही ते संस्थेच्या दप्तरी रेकॉर्डला उपलब्ध आहे पत्र. 2-3 ओळीचं पत्र आहे अण्णांच्या हस्ताक्षरातलं. त्या पत्राची फार भावनिक अशा प्रकारची सुरुवात आहे. पत्रातला आशय असा आहे की चिरंजीव नारायणला रयत शिक्षण संस्थेचे सभासद करून घ्यावे. तर एवढा मोठा माणूस म्हणजे काहीतरी मी जे म्हणतो की या दोघांमध्ये एक वेगळ्या म्हणजे रक्ताचं नातं तर नाहीच, पण विचारांच्या पातळीवरचं जे दोघांच्या मधलं नातं आहे ते नातं या पत्रानं अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला कदाचित अण्णांच्या समोर अनेक हजारो विद्यार्थी असतील. या हजारो विद्यार्थ्यांमधून हा एकच विद्यार्थी त्यांनी निवडलेला आहे आणि त्याच्या नावाचं एक खास पत्र ते रयत शिक्षण संस्थेला लिहितात आणि सांगतात की चिरंजीव नारायणला रयत शिक्षण संस्थे म्हणजे हे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलला अण्णांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. 5 मेला एनडी सर त्यांना भेटायला गेलेत. 1-2-3 दिवसांनी तू मला भेटायला ये, माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे असं अण्णांनी सांगितलेलं आहे. 5 मे, 6 मे, 7 मे, 8 मे 2-3 दिवस उलटून गेले. 9 मेला कर्मवीर अण्णांचं निधन झालेलं आहे. म्हणजे नेमकं अण्णांना एनडी सरांना नेमकं काय सांगायचं होतं, म्हणजे त्यांची भेट होऊ शकली नाही शेवटची. आणि कर्मवीर अण्णांनी लिहिलेलं हे जे पत्र आहे हे सुद्धा रयत शिक्षण संस्थेला लिहिलेलं शेवटचं पत्र आहे. म्हणजे या पत्राचा इतिहास लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला कर्मवीर अण्णा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलला एक स्वतंत्र पत्र लिहून कळवतात की चिरंजीव नारायणला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सभासद करून घ्यावे, त्यावेळेला या तरुणाचं वय आहे फक्त 29 वर्षाचं. लक्षात घ्या. म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा आजचा सगळा डोलारा आणि आजचं एकूण सगळं काम आणि त्याचा व्याप विचारात घेतला तर एका 29 वर्षाच्या तरुणावरती काय विश्वास कर्मवीर अण्णांचा असणार आहे, काय दृष्टी असणार आहे कर्मवीर अण्णांची. कारण ज्या वेळा अण्णांचं निधन झाल्यानंतर अण्णांच्या निधनानंतरच जी मॅनेजिंग काउन्सिलची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ते पत्र फोडण्यात आलं आणि मग रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या त्या ह्याच्या मंडळामध्ये एनडी सरांचा समावेश झाला. तेव्हापासून ते अगदी आज तागायत कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये जी एक चौकट घालून दिलेली होती किंवा जो एक मूल्यांची रचना केलेली होती त्या मूल्यांच्या रचनाला कसल्याही प्रकारचा तडा जाणार नाही. त्यांच्या तत्वांशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता गुणवत्तेला वाव देत कशाचीही भिडभाड न ठेवता एनडी सरांनी रयत शिक्षण संस्थेची जी चौकट आहे ती चौकट सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. जवळजवळ 18 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेमध्ये चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. एका टप्प्यावर ज्यावेळेला त्यांना वाटलं की नाही मरेपर्यंत या पदावर राहण्याचा काही आपल्याला अधिकार नाही, त्या टप्प्यावर त्यांनी या पदाचा म्हणजे लोकांचा आग्रह असताना सुद्धा त्यांनी म्हणजे लोक आजकाल आपण बघतो की पदाला चिकटून राहतात, म्हणजे पदांसाठी मारामाऱ्या होतात, संघर्ष होतात आणि त्यातल्या त्यात पुन्हा एखाद्या अशा
राज्यव्यापी शिक्षण संस्थेचं चेअरमन पद म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. पण ज्या इतक्या सहजपणानं ते पदावरनं बाजूला झालेले आपल्याला दिसतात, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत. जे निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयांच्या वरनं नुसती नजर जरी फिरवली तर या माणसाचं एकूण समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. परिस्थितीनं मागे राहिलेल्या अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी नापासांची स्वतंत्र शाळा म्हणजे हा महाराष्ट्रातला कदाचित एकमेव प्रयोग असावा की जो या आधी रयत शिक्षण संस्थेच्या आधी कुणी तो प्रयोग राबवलेला नव्हता. की जी मुलं परिस्थितीमुळे मागे राहिलेली आहेत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची शैक्षणिक साधनं उपलब्ध झाली नाहीत आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक दृष्ट्या मागास राहावं लागलं, अशा मुलांसाठी नापासांची स्वतंत्र शाळा त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरू केली. आर्थिक दृष्ट्या ज्या दुर्बल शाखा आहेत त्या दुर्बल शाखांसाठी त्यांनी स्वतंत्र निधीची सोय केली. पैसा मिळवून देणारी जी काही व्यावसायिक महाविद्यालय आहेत त्या व्यावसायिक महाविद्यालयांच्या ऐवजी रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी दुर्गम भागात आश्रमशाळांची निर्मिती केली. म्हणजे हा फरक लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडं आजही काही शिक्षण सम्राट आहेत, मी त्यांना शिक्षण माफिया असं म्हणतो. अनेक शिक्षण सम्राट आपल्याला दिसतात, त्याने अनेक होती अशातला भाग नाही. त्यांनी जर ठरवलं असतं म्हणजे एनडी सरांच्या काळामध्ये त्यांनी जर ठरवलं असतं तर निश्चितपणानं अशा प्रकारची व्यावसायिक महाविद्यालय निश्चित ते उभा करू शकले असते. पण ही जी प्रचंड फी देऊन जिथं प्रवेश दिला जातो अशी व्यावसायिक महाविद्यालय ही श्रीमंतांच्या शिक्षणाची ही सोय आहे आणि आपल्याला गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय करायची आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी व्यावसायिक महाविद्यालयांच्या ऐवजी दुर्गम भागातल्या आश्रमशाळांना प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. नेमणुका देताना त्यांनी काय विचार केलाय, जे उपेक्षित आहेत, मागास आहेत, परिघाबाहेरचे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना त्यांनी प्राधान्यानं नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. डीएडच्या जागा भरायच्या आहेत, 800 जागा आहेत, 37,000 अर्ज आलेले आहेत आणि नुसतं निवडक उमेदवारांना जरी कॉल काढायचं म्हटलं तरी घोडेबाजार होण्याची शक्यता ज्यावेळी दिसल्यावर त्यांनी तो रोखण्यासाठी आरक्षण आणि गुणवत्तेनुसार थेट अपॉइंटमेंट दिलेले आहेत. म्हणजे ना मुलाखती घेतलेल्या आहेत ना ते उमेदवार बघितलेले आहेत. त्यांनी सरळ मेरिट लिस्ट लावायला लावली आणि ती मेरिट लिस्ट लावून जे वरचे 800 उमेदवार असतील गुणवत्तेनुसार आणि आरक्षणानुसार अशा उमेदवारांना थेट नेमणुका देणारं रयत शिक्षण संस्था ही कदाचित ही पहिली शिक्षण संस्था या प्रकारे काम करणारी. तर यामध्ये एक फार असा एक किस्सा फार ह्याचा आहे की या ज्या डीएडच्या 800 जागा निघाल्या या जागांच्या वेळेला एनडी सरांच्या अत्यंत एका जवळच्या आणि अत्यंत गरीब अशा एका कार्यकर्त्याच्या मुलीचा अर्ज होता डीएडच्या पदासाठी. आणि या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य असं की तो गरीब असून सुद्धा दरवर्षी तो रयत शिक्षण संस्थेला आपल्या कृतीप्रमाणे काही ना काही फुलाची पाकळी तो आपल्या उत्पन्नातला काही थोडा वाटा देणगी म्हणून देत होता. फार पूर्वीपासून परंपरेनं त्याच्या घराण्यामध्ये हे चालत आलेलं होतं. आणि मग त्याला त्या कार्यकर्त्याला विचारायला अशी अपेक्षा होती की आता गेली अनेक वर्ष आपण अगदी निस्वार्थी भावनेनं रयत शिक्षण संस्थेला देणगी देत आलेलो आहोत आणि आपल्याला आपल्या मुलीचा आता अर्ज आहे आणि आपले नेते तिथं आहेत त्यामुळे कदाचित आपल्याला आता काय अडचण नाही, आपली तिथं आपल्या मुलीची नेमणूक होऊ शकते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे दुसरा कुणीही इथे एखादा जर संस्थाचालक असता तर त्यांना काय वाटेल ते करून आपल्या जवळचे नातेवाईकातले किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे जे कोणी असे उमेदवार असतील त्यांची वर्णी निश्चितपणाने तिथं लावली असती. पण जी मेरिट जी गुणवत्ता यादी तयार झाली त्या गुणवत्ता यादीमध्ये ही मुलगी बसू शकली नाही. अशा वेळा एनडी सरांनी त्या आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याची समजूत काढली, पण गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड या माणसानं केली नाही. आणि रयत शिक्षण संस्थेचं जे अभियांत्रिकी महाविद्यालय साताऱ्यातलं या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असलेला जो काही मॅनेजमेंटचा कोटा आहे हा मॅनेजमेंटचा कोटा सुद्धा रद्द करून टाकला आणि या मॅनेजमेंटच्या जागा सुद्धा गुणवत्तेनुसारच भरल्या जातील अशा प्रकारचा लेखी आदेश. इथं एक वेगळी दृष्टी शिक्षणाच्या संदर्भातली एनडी सरांची आपल्याला दिसून येते. 18 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. त्याच्या आधीपासून कितीतरी वर्ष या संस्थेशी त्यांचा थेट संबंध आहे. कार्यकारी मंडळामध्ये ते होते आधी.
या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये साधं नया पैशाचं प्रवास खर्चाचं व्हाउचर सुद्धा एनडी सरांचं रयत शिक्षण संस्थेच्या दप्तरामध्ये तुम्हाला सापडणार. एकीकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे अनुदान येतं, ज्या निधी येतो, हा निधी कसा कुठं मुरवला जातो, कशा पद्धतीने तो निधी हाणला जातो, याच्या कितीतरी कथा शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे संस्था चालक काय काय त्यासाठी उद्योग करतात, त्याच्या कितीतरी कथा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याला माहिती आहेत. पण या सगळ्याला अपवाद असलेला हा एक वेगळा असा हा नेता आहे. आणि त्यामुळंच एनडी सर आजच्या ज्या सगळ्या ह्या एकूण सामाजिक आणि राजकीय पटावरती हे व्यक्तिमत्व जे वेगळं उठून देतं, त्याची कारणं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेली आपल्याला दिसतात. मी मगाशी म्हणालो, ज्या प्रकारे त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये मन लावून ती जी अण्णांनी एक जी घडी या संस्थेची घातलेली होती, ती घडी त्याच मूल्यांना बांधून राहून पुढे जशी चालत जावी असा विचार केला, तसाच विचार त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत केलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर मगाशी मी म्हणालो की दाजीभाई देसाईंच्या सूचनेनुसार कर्मवीरांची नाराजी पत्करून नोकरीचा राजीनामा देऊन एनडी सर मुंबईला निघून गेले. अण्णांचा रोष त्यांनी पत्करला. काही काळ अण्णांनी त्यांच्याशी अबोलाही धरला होता. पण नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी पक्षाच्या झेंड्याखाली जे अनेक लोकलढे यशस्वी केले ते बघितल्यानंतर अण्णा म्हणजे खुश व्हायचे. म्हणजे ते प्रत्यक्ष कदाचित अण्णांनी बोलून दाखवलं नसेल त्यांना, पण एकदा खाजगीमध्ये यशवंतराव चव्हाणांना ते बोलता बोलता असं म्हणालेले होते की त्यांची खाजगीतली चर्चा आहे की तुमच्या काँग्रेसवाल्यांच्या छताडावर नाचायला मी माझा एक उमेदवार तुमच्यात पाठवून दिलेला आहे. म्हणजे अण्णांना सुद्धा एनडी सरांच्या बद्दल किंवा आपल्या ह्या विद्यार्थ्याबद्दल केवढा आत्मविश्वास होता की हा भूमिकेला बांधून राहून विचार करणारा, वाटचाल करणारा अशा प्रकारचा हा तरुण आहे. तर अगदी एनडी सरांचं यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्यावरही हा प्रयोग केलेला होता. म्हणजे एकदा एक फार सुंदर पद्धतीने हा किस्सा एनडी सर सांगतात की एकदा त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून चव्हाण साहेब त्यांना म्हणालेले होते की तुमच्या टॅलेंटचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. पण त्यांच्या या यशवंत नीतीला काही त्यांनी फारशी दाद दिली नाही. जवळजवळ 75 वर्षाहून अधिक काळ त्यांचा हा जो सलग 5 शतकाहून अधिक कालखंडाचा हा थक्क करणारा एकपक्षीय प्रवास आहे. आणि लोकहिताच्या चळवळीमध्ये एनडी सरांनी कधी पक्ष आणला नाही, लोकांच्या प्रश्नाचं कधी राजकारण केलं नाही. आणि बलाढ्य शक्तिशाली सत्तेपुढं त्यांनी जी अनेक आंदोलनं केली, अनेक संघर्ष केले, या संघर्षामध्ये ते कधी झुकले नाहीत. कुठल्याही प्रलोभनाला कधी ते बळी पडले नाहीत. जनहिताच्या व्यापक पटावरती राजकारणात पल्याड आपल्याला लोकांचे प्रश्न घेऊन कशा प्रकारे उभा राहता याचं याचं एक अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचं उदाहरण म्हणून एनडी सरांच्याकडे आपल्याला बघता येतं. जिथं जिथं शोषण, अन्याय, अत्याचार, तिथं तिथं ते अक्षरशः तुटून पडलेले आपल्याला दिसतात. आणि लोकांच्या प्रश्नासाठी अगदी वज्राहून सुद्धा कठोर अशा प्रकारच्या भूमिका वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या आपल्याला दिसतात. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल जर बोलायचं झालं तर एक फार असा एक वेगळा किस्सा या निमित्तानं आपल्याला सांगता येईल. विधान परिषदेच्या पक्षनेतेपदासाठी त्यावेळेला ते विधान परिषदेचे आमदार होते. आणि विधान परिषदेच्या पक्षनेते पदासाठी दाजीबा देसाईंनी पक्षाकडं एनडी सरांचं नाव सुचवलेलं आहे, त्यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. आणि त्याच वेळेला पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याला हे पद पाहिजे होतं. आणि मग एनडी सरांनी या प्रस्तावाला नकार दिला. की म्हणाले की माझ्या दुसऱ्या एका सहकार्याला जर हे पद हवा असेल, म्हणजे आज जर आपण राजकारणामध्ये पदांसाठी सुरू असलेली मारामारी जर विचारात घेतली तर बघा इकडं एक वेगळ्याच प्रकारचं चित्र या माणसांमध्ये आपल्याला दिसतं की आज आपल्याला एकीकडं पदासाठी आणि याच्यासाठी मारामाऱ्या दिसतात आणि दुसरीकडं एका पक्षातला हा एक नेता, तरुण नेता आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्याला असं सांगतो की माझ्या पक्षातल्या माझ्या एका सहकार्याला जर हे पद हवं असेल तर मी काही हे पद स्वीकारणार नाही. त्यांनी या प्रस्तावाला नकार दिला.
आणि मग दाजीबा देसाई त्यांना म्हणाले की पक्षाचा आदेश जर तुम्ही मोडला तर पक्ष तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल. म्हणजे जवळजवळ त्यांनी धमकी दिल्यासारखंच दिलं. तर त्याच्यावरती अत्यंत मार्मिक अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मी पक्षाच्या उंबऱ्याबाहेर राहील पण पक्षाचं काम करीन. एखाद्या पदासाठी पक्षामध्ये मतभेद आहेत हे जर कार्यकर्त्यांना कळालं आणि हा जर संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला तर पक्षाच्या शिस्तीच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीनं ही गोष्ट काही योग्य होणार नाही. व्यक्तिगत हितापेक्षा पक्षाच्या हिताला प्राधान्य देणारा असा नेता आज आपल्याला कुठं बघायला मिळत नाही. बघा आता कुठलाही पक्ष आपण घेऊया, सत्तेतले पक्ष असू देत किंवा विरोधी पक्ष असू दे, त्याच्यात काम करणारे अनेक लोक बघूया. म्हणजे आज एका पक्षात असणारा माणूस आणि 4 दिवसानंतर तो कुठल्या पक्षात असेल आणि 4 दिवसानंतर त्या पक्षात गेलेला पुन्हा तो तिथंच राहील याची कुठल्याही प्रकारची खात्री आपल्याला आज देता येत नाही. इतकं राजकारण गढूळ झालेलं आहे. आणि अशा गढूळ झालेल्या राजकारणाच्या या वातावरणामध्ये एनडी सर असतील किंवा गणपतराव देशमुख आबा असतील, या माणसांनी काय कुठल्या प्रकारची नैतिकता आणि कुठल्या प्रकारची नीतिमत्ता त्यांच्या राजकारणामध्ये असलेली आपल्याला, म्हणजे ही माणसं अपवाद नाहीत. म्हणजे या माणसांचं जगणं आपण काय समजून घेतलं पाहिजे. तर हे जे त्यांच्याकडे असलेले जे गुण आहेत हे गुण आज दुरापास्त होत निघालेले आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर ही माणसं आपल्याला दंतकथा वाटावी उद्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये, अशी ही माणसं आहेत. आणि आपलं मी सुदैव याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण आपली चांगली गोष्ट ही की आपल्याला ही माणसं बघता आलेली आहेत, त्यांची भाषणं आपल्याला ऐकता आलेली आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकता आलेले आहेत. भाषणाचाच विषय निघाला म्हणून सांगतो की लोकप्रबोधनासाठी भाषण हा त्यांचा अत्यंत आवडता प्रांत आहे एनडी सरांचा. हजरजबाबीपणाची अनेक उदाहरणं त्यांच्या भाषणातली आपल्याला सांगता येतील. त्यांच्या भाषणामधून त्यांच्या विद्वत्तेचं व्यासंगाचं दर्शन आपल्याला घडतं. आणि त्यांचं भाषण ऐकणं हा कार्यकर्त्यांना एक प्रकारचा समृद्ध करणारा अनुभव असतो. 1977-78 साल असावं. भाई दाजीबा देसाई हे खरं तर ते सीमा भागातले नेते, शेतकरी कामगार पक्षाचे, बेळगाव आणि तो जो सगळा प्रांत या भागातले ते नेते. पण हा सगळा सीमावादाचा प्रश्न त्यावेळेला म्हणजे आजही तो आहेच, पण त्यावेळेला सुद्धा तो तीव्र होता. आणि अशा वेळेला सीमा भागातला एक नेता विधान भवनामध्ये असला पाहिजे या भूमिकेतनं किंवा ह्याच्यामध्ये असला पाहिजे, संसदेमध्ये असला पाहिजे या भूमिकेतनं कोल्हापूरशी तसा दाजीबा देसाईंचा हा या अर्थानं संबंध, म्हणजे कोल्हापूर आणि बेळगाव हे जवळजवळचे प्रांत, आणि त्यामुळे शेतकरी कामगार पक्षानं दाजीबा देसाईंना लोकसभेची उमेदवारी दिली. 77-78 ते साल असावं, लोकसभेची निवडणूक होती आणि कोल्हापुरात प्रचाराची रणधुमाळी चालू होती. आणि बिंदू चौकातली ही सभा आहे. लोक अनेक त्या काळातले म्हणजे त्या सभेला हजर असणारे अनेक लोक त्या सभेची आठवण आजही सांगतात. म्हणजे आजही त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत सरांचे, म्हातारी माणसं या सभेची आठवण सांगतायत की या सभेमध्ये एनडी सर बोलायला उभा राहिले आणि रात्री 9ला ते बोलायला उभा राहिले आणि रात्री 9 ते रात्री जवळजवळ 1-1.5 जवळजवळ 4.5-5 तासांचं भाषण. म्हणजे काय आवाक आहे. आणि समोरचा एकही श्रोता हल्लेला नाही. ओपन सभा आहे ती सगळी बिंदू चौकातली आणि जवळजवळ 4-4.5-5 तासांचं हे भाषण आहे आणि समोरचा एकही श्रोता हल्लेला नाही. म्हणजे श्रोत्यांना बांधून ठेवण्याची धमक असलेला, क्षमता असलेला अशा प्रकारचा वक्ता, म्हणजे वक्ते अनेक आपण बघतो, हे मारून नेणारे, मैदान मारून नेणारे वक्ते आपण बघतो, पण एनडी सरांचं भाषण ऐकणं ही एक प्रकारची मोठी पर्वणी असते. म्हणजे त्याच्यामध्ये नुसती आवाहनं असत नाहीत, अनेक संदर्भ असतात. म्हणजे त्यांचा व्यासंग त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतो. आणि मग मी जे म्हणालो की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या अर्थानं सुद्धा त्यांचं मोठं योगदान. म्हणजे त्यांची विधान भवनातली भाषणं जर आपण काढून बघितली तर त्या वेळेला ते नेहमी, नाही म्हटलं तर अपवाद वगळला तर ते नेहमी विरोधी पक्षात आहे. आणि ज्या वेळेला असे काही प्रश्न लोकांच्या हितसंबंध आड येणारे अशा प्रकारचे अनेक प्रश्न ज्यावेळेला विधान भवनामध्ये यायचे त्यावेळेला हे तुटून पडायचे.
आणि मग या माणसाचा कुठलाही विषय घ्या, शेती घ्या, शिक्षण घ्या, अनेक विषय असतील माणसांच्या जगण्याशी निगडीत असलेले, अशा अनेक प्रश्नांशी बांधील राहून त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. मधल्या म्हणजे कोल्हापूरमध्ये खरं तर मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नोंद नसताना नंतरच्या कालखंडामध्ये जे पुरोगामी कोल्हापुरातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत, विधानसभेमध्ये 5 आणि विधान परिषदेमध्ये 18 अशी एकूण 23 वर्ष त्यांनी लोकांचे आमदार म्हणून काम केलं. अक्षरशः लोकांचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आज आपण निवडून आलेले आमदार बघतो, तो निवडून येण्यापुरता लोकांमध्ये असतो आणि एकदा निवडून आला की लोकांचा आणि त्याचा काही संबंध असत नाही. एन.डी. पाटील हे खऱ्या अर्थानं लोकांचे आमदार होते आणि म्हणून नियमामध्ये बदल करून प्रश्न कसे मार्गी लावावेत आणि आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा सदुपयोग कशा प्रकारे करावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, खूप अनेक अंगाने त्यांच्याबद्दल बोलता येणं शक्य आहे, पण सगळ्या मुद्द्यांना काही स्पर्श करणं शक्य नाही. मला ज्या ज्या गोष्टी मांडता येतील तेवढ्या मी या अगदी कमी वेळामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक देणगी म्हणून कापूस एकाधिकार योजनेचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. कारण कापूस उत्पादक शेतकऱ्याला अनेक दलाल मोठ्या प्रमाणावर नागवत होते आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अकोल्याला त्यांनी कापूस परिषद घेतली आणि आमदार कराळेंची जी कापसाची गाडी आहे ती कापसाची गाडीच त्यांनी त्या परिषदेच्या ठिकाणी पेटवून दिली आणि त्या भोवती भाषणांच्या फैरी झडल्या आणि सभागृहाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. कापूस एकाधिकार योजना सुरू करण्याच्या अटीवरच नंतरच्या कालखंडामध्ये ते पुरोध सरकारमध्ये सहभागी झाले आणि सहकार मंत्री झाले. कापूस एकाधिकार योजनेची अंमलबजावणी करताना हमीची किंमत एकदम त्यांनी 20-22% वाढवली आणि शेतकऱ्यांची देणी 24 तासाच्या आत 100% भागवली. ज्या वेळेला त्यांना कापसाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देणं शक्य नाही असं वाटलं, त्या वेळेला त्यांनी सभागृहात स्वतंत्र निवेदन केलं, सभागृहाची परवानगी घेतली आणि 12% व्याज दरानं पुढचे आगाऊ 1 महिन्याचे धनादेश शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांना हे धनादेश मिळतील, चेक मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केली. शेतकऱ्यांचा इतक्या ग्राउंड लेवलला जाऊन विचार करणारा मला वाटतं हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एकमेव मंत्री असेल. म्हणजे आधी त्यांनी एकतर कापसाची हमी 20-22% वाढवलीच, पण ज्या वेळेला सरकारला हे सगळं एका वेळी शेतकऱ्यांना देणं शक्य नाही असं ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची फसगत होणार नाही म्हणून त्यांनी जी मूळ किंमत आहे कापसाची त्याच्यावरती 12% व्याज लावलं, ती सगळी रक्कम एकत्र केली आणि त्या दराचे धनादेश शेतकऱ्यांना देऊन टाकले. शेतकऱ्यांच्या जगण्याचा म्हणजे हा शेतकऱ्यांच्याच ह्याच्यातनं गेलेला नेता होता आणि त्यामुळं किती बारकाईनं त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी विचार केलेला आहे याचा प्रत्यय या निमित्तानं आपल्याला देतो. लोकहितासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधी उभी राहणारे मंत्री असून सुद्धा सरकारी बंगला न वापरणारे, म्हणजे ज्यावेळेला ते सहकार मंत्री होते त्यावेळेला खरं तर आज बंगल्यांसाठी सरकार मंत्र्यांच्या मध्ये भांडणं होतात, मला अमुक बंगला पाहिजे का तुला तमुक बंगला पाहिजे, म्हणजे फिल्डिंग लावली जाते अमुक एक विशिष्ट पद्धतीचा बंगला आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून. हे पुलोदच्या सरकारमध्ये एनडी सर सहकार मंत्री असताना सरकारला त्यांनी लेखी कळवलेला आहे आणि लेखी कळवून त्यांनी बंगला नाकारलेला आहे. या माणसांच्याकडनं आपण काय घ्यायचं आहे? दुसरा कोणीही तिथं असता तर तो अधिकारच आहे ना, लोकांचा प्रतिनिधी निवडून गेलेला तिथला जो माणूस आहे, जो कोणी आमदार असेल किंवा जो कोणी मंत्री असेल त्याचा तो अधिकार आहे, पण हा अधिकार सुद्धा त्यांनी नाकारलेला आहे. म्हणजे माझी सर्वसामान्य जनता, माझा सर्वसामान्य शेतकरी जर तिकडं उघड्यावर असेल तर मला सरकारी बंगल्यामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही, मी सुद्धा त्यांच्यासारखाच सर्वसामान्य आयुष्य जगेन. ही मूल्य व्यवस्था आहे या माणसांच्या जगण्यात. आणि शेवटपर्यंत म्हणजे प्रलोभनाचे कितीतरी प्रसंग त्यांच्या वाट्याला आले असते, कितीतरी प्रसंग म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना किंवा विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी जी अनेक प्रश्नांच्या विरोधातली जी आंदोलनं केली, यातली पुढे मी आपल्याला वेळ मिळाला तर त्याचा मी उल्लेख एनरॉन सारखं प्रकरण आहे, सेफ सारखं आंदोलन आहे. एनरॉन सारखी कंपनीनं अनेकांना ऑफर दिल्या होत्या
एनरॉनच्या विरोधामध्ये त्यांनी ज्यावेळी लढा उभा केला त्यावेळेला असे प्रलोभनाचे प्रसंग आले असतील नसतील असं नाही. किंवा रायगडचं जे शेतचं आंदोलन आहे हे जसं सरकारच्या विरोधातलं आंदोलन होतं तसंच त्या अंबानींच्या विरोधातलं आंदोलन होतं. म्हणजे म्हणजे आजची घोषणा आहे पहा, कर लो दुनिया मुठ्ठी में अंबानींची, अशी सगळी दुनिया मुठ्ठी में करायला निघालेला हा भांडवलदार त्यांना सगळ्यांना विकत घेतलं होतं. रायगडचं शेत आंदोलन जेव्हा झालं किंवा तो शेतचा जो प्रकल्प होता त्या प्रकल्पाच्या वेळेला सगळं मंत्रिमंडळ विकत घेतलेलं होतं. म्हणजे ही अगदी आपण त्याला काय म्हणू, ओपन सिक्रेट आहे. पण त्यांना एक माणूस विकत घेता आला नाही आणि तो माणूस म्हणजे प्राध्यापक एन डी पाटील. असे प्रलोभनाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कितीतरी आले असतील. या सगळ्या प्रलोभनांना नाकारून आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यावर संस्कारच या सगळ्या माणसांचे झालेले आहेत. मी मगाशी म्हणालो की फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, गाडगे बाबा, गांधी, मार्क्स यांच्या सगळ्यांच्या विचारांचा एक समन्वय, एक साचा एन डी सरांच्या जगण्यामध्ये आपल्याला दिसतो. आणखी एक तशी म्हटलं तर ही साधी घटना आहे पण ती फार महत्वाची आहे. माणसं मोठी का होतात किंवा ती मोठी का असतात याचं हे उदाहरण आहे. त्यांचा एक कार्यकर्ता, म्हणजे एक नाही अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीतल्या या घटना आहेत. मंत्रीपदाच्या मानधनातनं आपल्या गरीब कार्यकर्त्यांना मनी ऑर्डर करणारा, आमच्या गावात माझा एक कार्यकर्ता आहे, तो गरीब आहे, त्याचा संसार सुद्धा नीट चालत नाही, त्याला आज काहीतरी आर्थिक मदतीची गरज आहे, तर त्याला ते मुंबईत मनी ऑर्डर करायची. कुठला नेता आपल्या कार्यकर्त्याचा इतक्या स्तराला येऊन विचार करतो? हे चांगले नेते होऊन गेलेले आहेत, नाही असं नाही, पण त्यातली ही जी जातकुडी आहे ही वेगळीच आहे. हे रसायन वेगळं आहे एन डी पाटील. आणि त्यामुळं त्यांच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला एक नवी दिशा दाखवते, एक नवा मार्ग दाखवते. या अर्थानं त्यांच्या सगळ्या जगण्याचा वेगळ्या पातळीवर आपल्याला विचार करणं आवश्यक वाटतं. तर आपल्या मंत्रिपदाच्या मानधनातनं गरीब कार्यकर्त्यांना मदत करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एकमेव मंत्री असावा. कोणत्याही प्रकारचा शासकीय भत्ता घेणार नसल्याची अट घालून त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आता गंमत अशी आहे की हे जे बियाणे महामंडळाचं कार्यालय आहे ते दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या अध्यक्षाची सोय केली जाते. तर हे उंची राहणीमान नाकारून कार्यालयातल्याच एका खोलीत त्यांनी आपली पथारी पसरली, मुक्कामाची पथारी एका कार्यालयातल्याच खोलीत पसरली आणि कसली उसंत न घेता त्यांनी लोकांची कामं मार्गी लावली. अशी लोकांची कामं मार्गी लावणारा हा मुलखा वेगळा अध्यक्ष ज्यावेळेला तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बघितला, बरदास्तीवर माप उधळपट्टी करणारे जे सरकारी अधिकारी आहेत त्यांची असला अध्यक्ष बघितल्यावर भंभीरीच उडाली. म्हणजे गंमत आहे बघा, एकीकडं लाल दिव्याची गाडी मिळावी, सरकारी बंगले मिळावेत, किंवा चांगल्या उंची हॉटेलांमध्ये राहायला मिळावं असं वर्तन करणारे आजच्या काळातले किंवा त्या काळातले सुद्धा लोकप्रतिनिधी आपण बघतो. आणि दुसरीकडं हे राष्ट्रीय बियाणे महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेला हा नेता पंचतारांकित हॉटेल मधलं सगळं उंची राहणीमान नाकारतो. त्या कार्यालयातल्याच एका ऑफिसमध्ये थोडीशी जागा करून तिथं आपली मुक्कामाची पथारी पसरतो आणि लोकांची कामं मार्गी लावतो. काय आपण काय घेणार आहोत? म्हणजे या मोठ्या माणसांच्या जगण्यातनं किंवा त्यांच्या चरित्रातनं ज्या गोष्टी आपल्याला आजच्या काळामध्ये, आज अशा प्रकारचा नेता आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे आजच्या काळात सुद्धा चांगली माणसं आहेत, नाही असं नाही, पण जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत. आणि अशा बदललेल्या काळामध्ये इतक्या आपण त्याला काय म्हणू की इतक्या सामान्यपणे आपल्या जगण्याला मूल्यांना चिकटवून ठेवून काम करणारी माणसं फार दुर्मिळ आहेत. आणि त्यामुळं किंवा एखादा माणूस जर अडचणीत आलेला असेल तर अडचणीत आलेल्या आपल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं आपण ठामपणानं उभं राहावं याची कितीतरी उदाहरणं आपल्याला एन डी सरांच्या संदर्भातली देता येईल. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं एक उदाहरण मी देतो की म्हणजे एखाद्या अशा संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याच्या संकटकाळी कशा प्रकारे पाठीशी उभं राहावं हे त्यांच्याकडूनच शिकावं. आदिवासींच्या प्रश्नावरती लोक चळवळ उभा करणारा कॉम्रेड किशोर ढमारे हा जो आमचा कार्यकर्ता मित्र आहे,
चळवळीतला हा म्हणजे ही जुनी घटना आहे. त्यावेळेला किशोर ढमाले एकदम तरुण होते आणि अशा तरुण नेतृत्वावर राजकीय आक्षानं सरकारनं हद्दपारीची नोटीस बजावली आणि त्यावेळा महाराष्ट्रातले फक्त आणि फक्त एनडी पाटीलच किशोर ढमालेंच्या ठामपणानं पाठीशी उभा राहिले. ते थेट जाऊन गृहमंत्र्यांना भेटले. गृहमंत्र्यांना त्यांनी जाब विचारला, हा दरोडेखोर आहे काय, काय यानं कुणाचे खून केलेत काय, असा जाब विचारलेला आहे. आणि सरकारला त्यांनी हद्दपारीची नोटीस मागे घ्यायला लागली. खरं तर हा एक प्रकारचा रजाकारी हुकूम होता आणि हा रजाकारी हुकूम त्यांनी मागे घ्यायला लागला. जसं ते सरकारशी भांडत होते तसंच ते प्रशासनाशी सुद्धा भांडत होते. असाच एक किस्सा आहे धुळे जिल्ह्यातला, की वन जमीन हक्कांचं धुळे जिल्ह्यातलं जे आदिवासी पट्ट्यातलं आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्ते होते आणि सूडबुद्धीनं कलेक्टरनं इथं जाहीर करून टाकलं की कम्युनिस्टांनी प्रतिसरकार स्थापन केलेलं आहे. सगळी SRP लावलेली आहे. बिचारी सगळे जे आदिवासी आहेत ते जिकडं तिकडं जंगलात जाऊन लपून बसले, पळून गेले. ही घटना जेव्हा एनडी सरांच्या कानावर गेली त्यावेळेला ती मुंबईहून धुळ्याला गेली. धुळ्याला जाऊन बघितलं तर सगळीकडे त्यांनी SRP तैनात केलेली आहे आणि सगळं टाईट वातावरण आहे एकदम. त्यांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली. ते म्हणला त्यांनी प्रतिसरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजे प्रतिसरकार म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं म्हणले नेमकं, तर त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे तिरक मटे आणि भाले होते आणि त्यांनी आम्हाला झाडीत काही शिरू दिलं नाही. तुम्हाला ते म्हणले काय तुम्हाला कळतं का म्हणले, त्यांनी काय कुठं म्हणले तुमचा खजिना लुटला काय, त्यांनी कुठं रक्तपात घडवला काय, काय केलं त्यांनी. त्या जिल्हाधिकाऱ्याची भंबीरी उडाली, त्याला काही उत्तरं देता येईना त्यांच्या प्रश्नांची. तिथनं ते पुन्हा मुंबईला आले आणि सभागृहात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, ज्याला प्रतिसरकार म्हणजे काही कळत नाही, अशा निर्बुद्ध माणसाला तुम्ही कलेक्टर म्हणून नेमलंच कसं काय. आणि मग तिथनं सगळी चक्र फिरली आणि तिथल्या धुळ्यातल्या वनजमीन हक्कांचं जे आदिवासींचं आंदोलन होतं त्या आंदोलनाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. खरं तर या आंदोलनामध्ये ज्या वेळेला त्यांनी लक्ष घातलं त्यावेळेला धुळ्याहून त्यांना कुणीही या आंदोलनात किंवा हा प्रश्न आमचा असा असा आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्ही लक्ष घाला अशा प्रकारची मागणी करायला कुणीही त्यांच्याकडे आलेलं नव्हतं. हा प्रश्न त्यावेळेला त्यांच्या कानावर आला. त्यांना असं वाटलं की हा प्रश्न आपला आहे, आपल्या लोकांचा आहे. जरी आपल्याला तिथं कोणी बोलवलेलं नसलं तरी आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, आपण तिथं गेलं पाहिजे, या भावनेनं ती तिथं गेलेली आपल्याला दिसून येतात. त्यांचं व्यक्तिमत्व असं बहुआयामी. म्हणजे एखादी अस्वस्थ करणारी गोष्ट दिसली की त्यांचा पिंड त्यांना शांत बसू देत नाही. तिथं ते म्हणजे एखादा प्रश्न दिसला आणि तिथं एनडी पाटील नाहीत असं घडणारच नाही. आजही म्हणजे आज आता त्यांनी वयाची 90 ओलांडलेली आहे. आज त्यांचं जवळजवळ 93-94 वर्षाचं वय आहे. अनेक वेळेला म्हणजे आता त्यांना शरीर साथ देत नाही, तरी सुद्धा जर अशा प्रकारचा एखादा सामाजिक प्रश्न आजही त्यांच्या कानावर गेला तरी ते अस्वस्थ होतात. म्हणजे ही काय म्हणतो आपण त्याला की त्यांची जडणघडण आणि त्यांचा पिंडच हा मुळातला कार्यकर्त्याचा पिंड आहे. आणि त्यामुळं भविष्यात मित्रांनो इथून पुढच्या कालखंडामध्ये या प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळणं म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या प्रकारे योगदान देणारे हे आता जी माणसं दिसतात आपल्याला महाराष्ट्राच्या पटावर अशी 2-3च नावं दिसतात. बाबा आढाव, एनडी पाटील अशी अपवादानं नावं आपल्याला दिसतात. याच्यानंतर आपण कुणाचे आदर्श आपण नव्या पिढीला सांगणार आहोत असा एक प्रश्न या निमित्तानं आपल्या मनावर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांच्या सार्वजनिक जीवनाला कलाटणी देणारा एक प्रसंग 1972 साली त्यांच्या जगण्यामध्ये घडलेला आहे आणि हा प्रसंग सांगितल्याशिवाय मला राहत नाही, कारण त्यांच्या जगण्याला या प्रसंगानं मोठी कलाटणी दिली. 1972ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळामध्ये जनता सगळी हुरपळत होती. त्यांची जी शेतातली स्वतःची विहीर होती हे सगळेच हवालदिल होते आणि त्यातल्या त्यात परत मग परिगा बाहेरचे किंवा गावकुसा बाहेरची जी माणसं आहेत त्यांचे प्रश्न दुष्काळाच्या काळामध्ये अधिक गंभीर होते. म्हणजे पाण्याचा प्रश्न तर होताच, तर त्याला गावाला त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की आपली म्हणजे इथं त्यांचा फार फुल्यांशी त्यांची नाळ फार जवळून जुळते पा,
आपल्या शेतातली जी त्यांच्या मालकीची विहीर होती ती विहीर त्यांनी सगळ्यांसाठी खुली केली आणि त्यावेळेला सगळ्या गावाला त्यांनी सांगितलं की सगळ्या जाती जमातीचे लोक त्या विहिरीवर पाणी भरतील तर गावाला इथे यायचं। एक वेगळा प्रयोग या निमित्तानं म्हणजे फुले जे म्हणतात की ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू परी, ही जी फुल्यांची भूमिका आहे ही भूमिका त्यांनी एनडी सरांनी आपल्या जगण्यामध्ये सुद्धा आचरणात आणलेली आपल्याला दिसून येते। तर त्यांचं एकूण नेतृत्व उजळून टाकणारी अशा प्रकारची ही घटना आहे। 1972 ला हा सगळा दुष्काळ सगळीकडे हातकार माजलेला आहे, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत लोकांचे आणि या लोकांना किमान काहीतरी हाताला काम मिळावं आणि जे काम त्यांना मिळणार आहे त्यातनं 4 पैसे त्यांना मिळतील आणि त्यांचं जगणं सुखकर होईल अशा प्रकारच्या काही मागण्या घेऊन त्यांनी इस्लामपूरच्या कचेरीवरती मोर्चा काढलेला होता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने। आणि विरोधी पक्षानं म्हणा किंवा सत्तेतल्या पक्षानं सत्ताधारी पक्षानं काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला आणि त्यांनी या घटनेचे कदाचित चुकीच्या पद्धतीने अन्वयार्थ लावले आणि या मोर्चावर गोळीबार झाला। या गोळीबारामध्ये 4 कार्यकर्ते हुतात्मा झाले, त्यात त्यांचा स्वतःचा एक पुतण्या आणि क्रांतीवीर रंगराव पाटील यांचा चिरंजीव आणि 2 सामान्य कार्यकर्ते असे 4 कार्यकर्ते या मोर्चा या गोळीबारामध्ये मारले गेले। खर तर या निमित्तानं एनडी पाटलांचं सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं कपट विरोधकांनी रचलेलं होतं। सत्तेचा गैरवापर करून त्यांनी जवळजवळ 200 बनावट साक्षीदार उभा केले कोर्टामध्ये। कोर्टाच्या हे लक्षात आलं त्यावेळेला कोर्टानं फक्त 3च साक्षीदार तपासले आणि बाकीचे साक्षीदार कोर्टानं नाकारले। एनडी सर या प्रसंगामध्ये बिथरले नाहीत, डगमगले नाहीत, कसोटीच्या या प्रसंगाला अत्यंत धीरोदात्तपणाने ते या प्रसंगाला सामोरे गेले आणि नंतर या मोर्चाची चौकशी करण्यासाठी सरकारला त्यांनी एक चौकशी आयोग नेमायला भाग पाडलं। सरकारनं नेमलेला हा चौकशी आयोग आहे। बऱ्याच वेळेला असं घडतं की सरकारनं ज्यावेळेला चौकशी आयोग नेमला जातो त्यावेळी सरकारशी हितसंबंधी लोक त्या चौकशी आयोगामध्ये असतात आणि ते सरकारला पूरक अशा प्रकारचा अहवाल देतात। शेवटी माणसंच असतात, सरकारला सोयीचा अशा प्रकारचा अहवाल दिला जातो। या दरम्यान म्हणजे 1972 ला हा जो गोळीबार झाला तसा सोलापूर जिल्ह्यामध्ये वैरागला पण गोळीबार झाला होता। तिथंही कार्यकर्ते मला वाटतं 9 कार्यकर्ते तिथं हुतात्मा झाले होते, तिथंही चौकशी झाली होती। अशा अनेक ठिकाणी ज्या चौकशा झाल्या त्या सगळ्या चौकशी आयोगांचे अहवाल हे सरकारच्या बाजूनं गेले होते। हा इस्लामपूरच्या गोळीबाराचा हा एकमेव अहवाल असा आहे की तो सरकारच्या विरोधात गेलेला होता आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण अत्यंत मूल्यांवर निष्ठा ठेवून आपल्या भूमिकेवर ठाम राहून एनडी सर या सगळ्या प्रसंगाला सामोरे गेले। या सगळ्या प्रसंगातून ते जसं भट्टीत एखादं पोलाद तावून सुलाखून निघतं तसं त्यांचं नेतृत्व या प्रसंगात तावून सुलाखून निघालेलं आपल्याला दिसतं आणि या प्रसंगातनच त्यांचं नेतृत्व अधिक कणखर बनलं। या प्रसंगातला एक या घटनेतला एक किस्सा फार विचार करण्यासारखा आहे। सरांचे एक सहकारी होते ऍडव्होकेट व्ही एन पाटील। तर हे जे व्ही एन पाटील आहेत हे मोठे विधी तज्ञ होते। या सगळ्या खटल्याचा एकूण त्यांनी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा खटला आपण समजतो तेवढं सोपा नाही, आपल्याला तो म्हणजे काही गोष्टीत तडजोडी कराव्या लागतील आणि म्हणून त्यांनी एक प्रस्ताव एनडी सरांच्या समोर ठेवला की हा ज्यावेळी मोर्चा निघाला त्या मोर्चाच्या वेळेला पोलिसांनी एक बंदी रेषा टाकलेली होती कचेरीच्या समोर। म्हणजे ती शक्यतो अशी बंदी रेषा जेवढी टाकली जाते ती बंदी रेषा मोर्चेकरांनी ओलांडायची नसते। पण एनडी सरांनी आम्ही तुमचे कायदे मोडतो आहोत याचं एक प्रतीक म्हणून जाणीवपूर्वक ती बंदी रेषा ओलांडलेली होती। आता एकीकडे कसं आहे की माणसं अन्नान्न दशा होऊन मरायला लागलेली आहे
आणि अशा वेळेला तुम्ही कायद्याचा अवडंबर कसं काय माजवता हे त्यांना म्हणायचं आहे. यातनं या कृतीतनं त्यांना काय करायचं आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या. कायदा आज महत्वाचा नाही, लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सरकारने समजून घेतले पाहिजेत ही त्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ती बंदिरेषा ओलांडलेली आहे त्यांच्या काही निवडक सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि मग त्यांना नंतर गोळीबाराचा आदेश वगैरे झालेला आहे. व्ही.एन. पाटलांनी त्यांच्यासमोर एक मुद्दा असा मांडला की तुम्ही कोर्टात ही बंदिरेषा मी ओलांडलेली नाही असं म्हणा. आता दुसरा कोणीही तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस इथं असतात तर तो काय म्हणाला असता की बाबा आपल्याला या संकटातनं वाचायचं आहे, कदाचित हे बालंट आपल्यावरती येऊ शकतं, अजून खटल्याचा निकाल लागायचा आहे, कदाचित यात आपल्याला अटकही होऊ शकते, आपलं सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हे सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक विरोधक टपलेले आहेत. ज्यांना आपल्या नेतृत्वाची अडचण होते अशा अनेक विरोधक टपलेले आहेत, ते सत्तेत आहेत. सगळी परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे. अशा वेळा कुणीही तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस असता तर व्ही.एन. पाटलांचं एवढा मोठा वकील आपल्याला सांगतोय की ज्या वकिलाची ख्याती अशी आहे की त्यांना अनेक खटले जिंकलेले आहेत. म्हणजे ज्या परिसरात व्ही.एन. पाटलांचं महत्व असं होतं की व्ही.एन. पाटलांच्याकडे खटला गेला की तो जिंकला. पण जिंकला म्हणजे का जिंकला तर ते जे काही व्यूहरचना सांगतील त्या व्यूहरचना पक्षकारांना ऐकायची अशी त्यांची ख्याती होती. व्ही.एन. पाटलांनी ज्यावेळा एनडी सरांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला की तुम्ही न्यायालयामध्ये कोर्टामध्ये मी बंदिरेषा ओलांडली नाही असं सांगायचं, क्षणाचाही विलंब न करता एनडी सरांनी त्यांना सांगितलं की मला हे जमणार नाही, खोटं बोलणं माझ्या रक्तात नाही, हजारो लोकांदेखत मी ही बंदिरेषा ओलांडलेली आहे, खटल्यातल्या विजयासाठी सत्य नाकारणं मला अमान्य आहे, मला ते मान्य नाही, माझ्या विवेकाला जी गोष्ट पटत नाही ती गोष्ट मी कदापिही करणार नाही आणि मला शिक्षा झाली तरी 72, पण लोकांसमोर जर मी ही बंदिरेषा ओलांडलेली आहे तर मी बंदिरेषा ओलांडलेली आहे हेच मी कोर्टात सांगितलं. मला सांगा, सत्याग्रह सत्याचा आग्रह असं आपण म्हणतो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस काही वेळा अपवादानं सुद्धा कधीतरी कुठंतरी खोटं बोलतो, म्हणजे चांगल्यासाठी माणसाला खोटं बोलावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अपवादानं सुद्धा ते खोटं बोललेले नाहीत. न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे केवळ स्वतःच्या बचावासाठी मी असलं काही करणार नाही आणि शेवटी व्ही.एन. पाटलांना त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं. म्हणजे अगदी मला शिक्षा झाली तरी 72 मी ती भोगायला तयार आहे, त्यांना काही शिक्षा झाली नाही. या खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतरच्या कालखंडामध्ये सरकारलाही त्याचा विचार करावा लागला. पण या घटनेचं सगळ्यात महत्वाचं योगदान कुठलं असेल तर नंतरच्या कालखंडामध्ये रोजगार हमी योजनेचा जो कायदा झाला, एनडी सर नेहमी असं सांगतात की हा जो रोजगार हमी योजनेचा कायदा आहे तो आमच्या हुतात्म्यांच्या रक्तानं लिहिलेला कायदा आहे. मित्रांनो, एखाद्या प्रश्नावर लढत असताना, एखाद्या प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेत असताना, म्हणजे आता हे आपल्याला सांगताना ऐकताना बरं वाटतं, पण प्रत्यक्ष त्या प्रोसेस मधनं ज्यावेळेला ते गेले असतील त्यावेळी कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रसंगांना त्यांना फेस करावं लागला असेल, कुठल्या प्रकार, म्हणजे हे सगळं काही सरळ घडलेलं नाही. मी जसं सांगतो तसं सरळ घडलेलं नाही. हे घडत असताना याच्यामध्ये अडथळे आणणारे सत्तेतले लोक आहेत आणि नंतर मग त्यावेळेला ह्या खटल्याचा पुढे जेव्हा हे झाला त्यावेळी म्हणजे भूमिकेवर सुद्धा हा माणूस किती ठाम राहतो. नंतरच्या कालखंडामध्ये शंकरराव चव्हाणांनी माधव गोडबोले नावाचे जे IAS अधिकारी होते त्यांच्याकडनं एनडी सरांना निरोप दिलेला आहे की तुम्ही एक 2 ओळीचं पत्र द्या की ही केस मागे घेण्यासंदर्भातलं एक 2-4 ओळीचं तुमचं मला पत्र द्या, मी हा खटला मागे घेतो तुमच्यावरचा. ते म्हणले काही झालं तरी चालेल, पण मी हा खटला मागे घ्या म्हणून मला शिक्षा झाली तरी चालेल, पण मी खटला मागे घ्या म्हणून सरकारला पत्र देणार नाही. सरकारनं काय या संदर्भात भूमिका घ्यायची, सरकारनं काय ठरवायचं ते तरी ठरवावं. म्हणजे एखाद्या मूल्यांशी, एखाद्या भूमिकेशी ते ठाम राहिले तर काय वाटेल ते झालं तरी त्यांचा मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारचा त्यांचा बाण आहे. म्हणजे मी त्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी असं म्हणतो की प्रश्न अनेक आणि उत्तर एकच एनडी, तसं मोडेन पण वाकणार नाही. त्याचं संघर्षाचं पर्यायी नाव एनडी पाटील असा हा
वेगळा माणूस आहे. तर त्यातला पुढची एक कडी फार महत्वाची आहे, जबाबदारीची भावना जी असते. म्हणजे हे कार्यकर्ते हुतात्मा झाले, लढा झाला, ती केस जिंकली गेली, अहवाल आले सगळे सरकारच्या विरोधातले, सरकारची नामुष्की झाली, हे सगळं घडून गेलं. त्यानंतर दुसरा कुठलाही नेता असता तर त्यानं काय केलं असतं की पुढचा आपल्या करिअरचा किंवा पुढच्या प्रश्नांचा विचार केला असता. एन डी पाटलांनी विचार असा केलेला आहे की मोर्चा आपण काढला, आपण काढलेल्या मोर्चावरती गोळीबार झाला. त्या गोळीबारात सर्वसामान्य कुटुंबातली, म्हणजे त्यांचा स्वतःचा एक पुतण्या होताच, सर्वसामान्य कुटुंबातली मुलं त्यामध्ये बळी पडलेली आहेत, तरुण मुलं. आणि म्हणून मित्रांनो त्यांनी त्यांची जी काही आमदारकीची पेन्शन येत होती, त्या आमदारकीच्या पेन्शन मधनं काही एक ठराविक रक्कम बाजूला काढून ते दरवर्षी या कुटुंबांना पेन्शन देत होते. म्हणजे ही जगातली, म्हणजे अशी अनेक आंदोलनं होतात, अनेक आंदोलनांवरती गोळीबार होतात, कार्यकर्ते हुतात्मा होतात आणि पुन्हा नेते या अशा हुतात्मा झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना विसरून जातात. अगदी वर्ष 2 वर्षात विसरून जातात. कितीतरी आंदोलनांचा इतिहास तुम्ही बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो. मला ही गोष्ट सांगताना माझा अभिमानानं भरून येतो की त्यांनी सुरुवातीला 10 वर्ष स्वतःच्या पैशातनं या कुटुंबांना पेन्शन दिली. आणि त्यानंतर ज्यावेळा कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे समविचारी सगळे कार्यकर्ते एकत्र आले, ते या सगळ्या पेन्शन योजनेमध्ये सहभागी झाले. आणि आज 50 वर्ष झाली मित्रांनो, ही पेन्शन योजना आजही सुरू आहे इस्लामपुरात. 19 ऑक्टोबर 1972 पासून आज तागायत, म्हणजे आता ही मधली जी कोरोनाची 2 वर्ष आहेत, या 2 वर्षात सुद्धा पेन्शन पोच किल्ले फक्त कार्यक्रम झालेला नाही. 19 ऑक्टोबरला दरवर्षी इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये हा हुतात्मा दिन साजरा केला जातो. कार्यकर्त्यांच्याकडनं पेन्शन गोळा केली जाते आणि ही पेन्शन त्या हुतात्म्यांच्या घरी पोच केली जाते. जगातला हा एकमेव प्रयोग असा असेल, एक नेता आपल्या मोर्चामध्ये हुतात्मा झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेतो आणि फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या कुटुंबांच्या अर्थार्जनासाठी पोच करतो. आज त्यांचं वय जवळजवळ 93-94 वर्षाचं आहे आणि ही पेन्शन योजना गेली 50 वर्ष आजही चालू. या घटनेचा कसा अन्वयार्थ लावणार आहोत? म्हणजे अनेक राजकीय पक्षांच्या आंदोलनामध्ये कार्यकर्ते हुतात्मा झालेले आहेत, कार्यकर्ते मारले गेलेले आहेत, नेते परत त्यांच्या कुटुंबियांकडे मागे वळून सुद्धा बघत नाही. 50 वर्षाचा कालखंड आहे. 1972 ला ही घटना घडली आणि आता 2022 साल येते, आता 21-22 वर्ष, म्हणजे 49 वर्ष झाली ही पेन्शन योजना सुरू. म्हणजे एखादी घटना घडली, कळत न कळत त्या घटनेला त्यांच्या मनात एक शल्य आहे आणि एक मूल्याची भावना सुद्धा आहे. या दोन्हीची सांधेजोड घालून ही पेन्शन योजना आज सुद्धा सुरू असते. एन डी सरांनी किती आंदोलनं केली मित्रांनो, मी मगाशीच म्हणालो की त्यांच्या सगळ्या पैलूंना काही आपल्याला स्पर्श करता येणार नाही. मी आणखी एका आंदोलनाचा उल्लेख करतो, त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला राहत नाही. कारण अनेक, म्हणजे त्यांची सीमा भागाचं आंदोलन आहे, कोल्हापुरातल्या टोलचं आंदोलन आहे, त्याच्यानंतर शिक्षणाच्या श्वेतपत्रिकेवरचं आंदोलन आहे. ते तर भयानकच आहे. यावेळा मधुकरराव चौधरींनी ही श्वेतपत्रिका आणली, त्यावेळा काँग्रेसचं सरकार आहे, एन डी सर सभागृहात नाहीत, ते आमदार नाहीत, सभागृहाच्या बाहेर आहेत. ही श्वेतपत्रिका ज्यावेळी आली त्यावेळा सर्वसामान्य बहुजन परंपरेतल्या गोरगरिबांच्या शिक्षणाची सगळी नासाडी होणार आहे यांच्या लक्षात आलं. त्यातले जे आतले काही, म्हणजे हे बनवणारे जे लोक हुशार आहेत हो, त्यांचे छुपे अजेंडे, म्हणजे जरी सरकारमध्ये असलेले लोक बहुजन परंपरेतले असते, रचना तयार करणारे जे लोक आहेत अधिकारी पातळीवरचे, ते फार हुशार लोक असतात. आणि ते त्या काळात कोण होते हे सांगायची काही गरज नाही. सामान्य माणसाची शिक्षणाची नाळ तुटली जाईल अशा प्रकारची ही सगळी श्वेतपत्रिकेची रचना होती. एन डी सरांनी ज्यावेळा ही श्वेतपत्रिका वाचली त्यावेळा ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी रान उठवलं सगळ्या महाराष्ट्रभर. त्यांचं काय सभागृहात बहुमत नव्हतं. सरकारनं हा प्रश्न राजकीय केला.
सरकारचं सभागृहात बहुमत होतं, या सगळ्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने जर मतदान केलं असतं तर आपोआपच ही श्वेतपत्रिका मंजूर होणार होती. पण सभागृहाच्या बाहेर या सगळ्या सत्तेतल्या लोकांचं त्यांनी प्रबोधन केलं. हे सगळे आमदार आहेत ते सभागृहात जाऊ शकत नव्हते त्यावेळेला, ते काय आमदारच नव्हते. त्यामुळं काँग्रेस पक्षाचे जे सत्ताधारी आमदार आहेत त्या सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षातल्या सगळ्या आमदारांना त्यांनी एकत्र केलं. सभागृहाच्या बाहेर त्यांनी या 4 तास जवळजवळ त्यांनी या श्वेतपत्रिकेचे धोके आमदारांना समजावून सांगितले आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनीच सभागृहात या श्वेतपत्रिकेला विरोध केला. मला सांगा, ज्या पक्षानं श्वेतपत्रिका आणलेली आहे त्याच पक्षाचे आमदार या श्वेतपत्रिकेला विरोध करतात, असं कुठं घडलं असेल जगाच्या इतिहासात? आणि ते केवळ आणि केवळ ह्या एका माणसामुळं, त्याच्या व्यासंगामुळं, त्याच्या अभ्यासामुळं आणि त्याच्या लढाऊ वृत्तीमुळं ही श्वेतपत्रिका सरकारला मागं घ्यावी लागली. सरकारची नामुष्की झाली पण त्यांना मागं घ्यावी लागली. आणि हा लढा एकट्या एन डी पाटलांनी त्या कालखंडामध्ये चालवलेला आपल्याला दिसून. अशी कितीतरी आंदोलनं त्यांनी एकट्याच्या जीवावर म्हणतो आपण किंवा मूल्यांच्या बळावरती लढवलेली आपल्याला दिसून येतात. तसं रायगडचं जे सेज आंदोलन आहे, या आंदोलनाविषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो आणि मला वाटतं आपली वेळ सुद्धा टळून गेलेली आहे. जितकं बोलू तेवढं त्यांच्याबद्दल कमी आहे. त्यामुळे एवढा एक संदर्भ मी तुमच्या समोर मांडतो आणि आपण थांबूया. रायगड जिल्ह्यातल्या 24,000 शेतकऱ्यांची जवळजवळ 37,000 एकर जमीन रिलायन्सच्या अंबानींना देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता खरं तर सरकारमध्ये बसलेले जे सगळे त्यावेळेचे जे सगळे मंत्री संत्री यांना आपण म्हणतो की हे आपलेच लोकप्रतिनिधी आहेत. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांनी मतदान करून तिथं गेलेले हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. पण एकदा तिथं माणूस गेला की काय बिघडतंय काय होतंय माहित नाही, की ते आपलं राहत नाही, ते बरोबर उलटा निर्णय घेते तिथं जाऊन. आता त्याची कारणं वेगळी आहेत, हात ओले केलेले असतात. मी मगाशी म्हणालो की अंबानींनी सगळे लोक विकत घेतले, त्याला एक माणूस विकत घेता आला नाही आणि त्यामुळे हा सेज प्रकल्प सरकारला मागे घ्यावा लागला. जसं एनरॉन मागे घ्यावा लागला. एनरॉन बुडवायला निघालते समुद्रात, जे लोक समुद्रात एनरॉन बुडवायला निघालेले होते तेच नंतर एनरॉन त्यांनीच आपल्या डोक्यावर घेतला. पण एकटे एन डी पाटील महाराष्ट्रात त्यावेळेला एनरॉनच्या विरोधामध्ये उभा राहिले आणि एनरॉनचा लढा त्यांनी अगदी एनरॉन त्यांनी समुद्राच्या पार पलीकडे फेकून दिला. नाहीतर आज ही जी वीज आपण वापरतो हिचा भाव काय आपल्याला परवडला नसता. म्हणजे अशा महाराष्ट्राच्या जगण्याशी संबंधित असणाऱ्या कितीतरी पैलूंशी एन डी पाटील सरांचं काम संबंधित आहे. तर हा जो सेजचा लढा आहे, 24,000 शेतकऱ्यांची जवळजवळ 37,000 एकर जमीन सरकारनं संपादितच केलेली आहे. कुणाला विचारलेलं नाही, काय नाही, कुणाला विश्वासात घेतलेलं नाही. सरळ एक कुठला तो जमीन संपादनाचा कायदा आहे त्याचा आधार घेऊन त्यांनी ती जमीन संपादित केली. शेतकरी हवालदिल झाले, कारण सरकार सातबाऱ्यावर सरकारचं नावच लागलं थेट. आणि ही सगळी जमीन म्हणजे बाबा त्यांची काही पर्यायी व्यवस्था आहे का, त्यांना काय 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 सुद्धा विचारात घेतलेलं नाही. एन डी सरांनी या संदर्भात एक पहिला मोर्चा काढला होता रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर. फार त्यांचे मोर्चे सुद्धा असे फार बोलके असायचे. त्यांनी काय केलं, शेरड म्हसर गाई गुरं पोरं टोरं सगळी त्या मोर्चात घेतली, जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर त्या मोर्चाला कलेक्टर सामोरा आला आणि त्या कलेक्टरला ते म्हणाले की मुंबईतला जो अंबानींचा बंगला आहे 27 मजली एंटेलिया असं त्याचं नाव आहे, तो बंगला आम्हाला खरेदी करायचा आहे. मुंबईतला अंबानींचा जो 27 मजली बंगला आहे तो बंगला आम्हाला खरेदी करायचा आहे आणि त्याची किंमत सुद्धा आम्ही ठरवलेली आहे ₹2. आम्ही तुम्हाला ₹2 देणार आणि तो बंगला तुम्ही आम्हाला ताब्यात द्यायचा. आणि आमची ही जी काही सगळी जनावर आहेत शेरड मसर, एका मधल्यावर आम्ही म्हशी बांधणार, एका मधल्यावर आम्ही बैल बांधणार, एका मधल्यावर आम्ही आमची शेतीचं साहित्य ठेवणार आणि एका मधल्यावर आमची माणसं चुली पिटवून तिथं आपला आपला संसार मांडतील. कलेक्टरला काही कळेना. कलेक्टर म्हणला तसं कसं करता येईल. मग एन डी सर म्हणले मग आम्हाला न विचारता आमच्या जमिनी तुम्ही अंबानीला दिल्या कशा काय, त्याचा बंगला जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही तर आमच्या जमिनी तुम्ही लोकांना विश्वासात न घेता कशा काय दिल्या तुम्ही ताब्यात सरकारच्या किंवा अंबानींच्या. कलेक्टर निरुत्तर झाला. कलेक्टरकडे काही याचं उत्तर नव्हतं. आणि मग या प्रश्नावर एन डी सरांनी आंदोलन सुरू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 4.5 वर्ष हे आंदोलन झालं.
27 वेळा या आंदोलनासाठी, या प्रश्नासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. त्यातला एक रस्ता म्हणजे अनेक किस्से आहेत. 27 वेळा ते जर या आंदोलनात रस्त्यावर उतरले असतील तर किती घटना घडल्या असतील. त्यातली एक घटना आहे की त्यांनी एकदा उपोषणाचा निर्णय घेतला आणि या उपोषणामध्ये पहिला दिवस गेला, दुसरा गेला. त्यांना असं वाटत होतं की बाबा आज एखादा मंत्री कोणीतरी येईल, दखल घेईल, उद्या कोणीतरी येईल, परवा कोणीतरी येईल. आठवडा उलटला तरी कोणी तिकडे फिरकायला तयार नाही. आणि मग त्यांची अस्वस्थता थोडीशी वाढली. कारण या आंदोलनामध्ये 84 वर्षाची एक म्हातारी बाई होती. तिला किती जरी समजावून सांगितलं, शेतकरी होती ती, तिला किती जरी समजावून सांगितलं तरी माझी जमीन जोपर्यंत माझ्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब तोंडात घेणार नाही. सर थोडे अस्वस्थ झाले. म्हातारीने इतकी दिवस काही खाल्लेलं नाही, तिचं काही बरं वाईट झालं तर या आंदोलनाला वेगळ्या प्रकारचं वळण लागेल आणि सत्ताधारीच त्याचं भांडवल करतील असं त्यांना वाटल्यामुळं त्यांनी तातडीनं तिला इस्पितळात दाखल केली आणि त्यांनी मंत्रालयात धाव घेतली. आता त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे मुजोर लोक आहेत, हे काही कोण आंदोलनाकडे फिरकणार नाही, आपणच मंत्रालयात जाऊया. म्हणून त्यांनी मंत्रालयात धाव घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाचं गांभीर्य त्यांनी समजावून सांगितलं. आणि मला वाटतं त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सोबत जाताना काही त्यांनी मीडियाचे प्रतिनिधी नेले होते. मुख्यमंत्र्यांची अडचण झाली मीडिया सोबत असल्यामुळं. आणि मग एनडी सर असं म्हणाले की तुम्ही आमची नावं ह्याच्यावरून बाजूला काढू नका. म्हणजे ते आर्ग्युमेंट असे करायला लागले की लोकांना या सेच प्रकल्पासाठी जमिनी द्यायच्या आहेत. काही जे सचिव दर्जाचे अधिकारी होते त्यांनाही या मिटिंगला बोलावलेलं होतं. त्यांचं आर्ग्युमेंट असं होतं की जमिनी द्यायला लोकांचा होकार आहे. एनडी सर म्हटले ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की लोकांचा होकार आहे, आपण जनमत चाचणी घेऊ. समजा जनमत चाचणीमध्ये जर लोकांनी तुमच्या बाजूने कौल दिला तर तुम्ही तिथं शेदवा करा. आणि जनमत चाचणी जर तुमच्या विरोधामध्ये गेली तर मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्हाला शेतकऱ्यांना द्याव्या लागतील. हा पर्याय त्यांना आत्मविश्वास होता की काही असे लोक होते या रायगडच्या जमीन संपादनाच्या प्रोसेसमध्ये की ते काय प्रत्यक्षातले शेतकरी नव्हते, राहायचं मुंबईत आणि त्यांनी तिथं जमिनी विकत घेतलेल्या आहेत. अशा लोकांना जर या सेचच्या नावाखाली प्रचंड पैसा, म्हणजे व्यावसायिक दृष्टीनं त्यांनी काही जमिनी तिथे घेऊन ठेवलेल्या होत्या, अशा लोकांना जर या निमित्तानं अधिक पैसा मिळणार असेल तर ते जमिनी विकायला तयार होते. ते मूळचे शेतकरी नव्हतेच मुळात. या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांनाही त्यावेळेला असं वाटलं की जनमत चाचणी घेतली तर ती सरकारच्या बाजूनच होईल असं वाटल्यामुळे त्यांनी मीडियाच्या समोर आपण बाबा या सगळा हा जो सगळा रायगड जिल्ह्याचा हा जो शेत प्रकल्पाचा भाग आहे इथं आपण जनमत चाचणी घेऊया असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या तिथनं परत त्या आंदोलन स्थळी आले एनडी सर आणि हे सरकारनं आपली मागणी मान्य केलेली आहे, तिथं जनमत चाचणी घेण्याचा निर्णय झालेला आहे असं म्हणून हे आंदोलन त्यांनी स्थगित केलं. म्हातारीचा जीव वाचला, आंदोलन स्थगित झालं. आणि मग त्यानंतर या प्रश्नाचा पाठपुरावा करताना वर्ष उलटून गेलं तरी सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार. सरांच्या एक गोष्ट लक्षात आली, आपली फसवणूक झालेली आहे. सरकारनं बरोबर या सगळ्या बाक्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपली फसगत केलेली आहे. म्हणजे आपली फसगत केली म्हणजे लोकांची फसवणूक झाली, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि आंदोलन लोकांना आपण मागे घ्यायला लावलं, म्हणजे आपणच जणू काही लोकांना फसवलं. अशा प्रकारची एक अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि अशा वेळेला मग त्यांनी ठरवलं की आपणच आता स्वतःला पणाला लावायचं. आपली चूक झालेली आहे, आपण लोकांना आंदोलन मागे घ्यायला लावलेलं आहे, तर याचं प्रायश्चित आपणच घ्यायचं. कुणाशी चर्चा न करता वयाच्या 82व्या वर्षी एनडी पाटील सरांनी स्वतः उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. कुणाशी चर्चा केली नाही त्यांनी, कारण चूक माझी आहे. मी सरकारशी चर्चा करायला गेलो होतो, सरकारनं मला शब्द दिलेला होता आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी आंदोलन मागे घेतलं. सरकारनं जरी माझी फसवणूक केलेली असली तरी माझ्यामुळे लोकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे माझ्याकडनं जर चूक झालेली असेल, याच्या पाठीमागे त्यांची एकच भावना होती की कोणताही प्रश्न जर धसाला लावायचा असेल तर टोकाला गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि अशा वेळेला पणाला लावायचंच तर मग स्वतःला पणाला लावलं पाहिजे. अशा प्रकारची या उपोषणाला बसण्याच्या पाठीमागे त्यांची समजूत झाल्या. आणि मला असं वाटतं एनडी की तुमचं वय 82 वर्षाचं आहे,
तुमची एक किडनी निकामी झालेली आहे, तुम्हाला मधुमेह आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आंदोलन करणं हे काही बरोबर नाही. अनेक कार्यकर्तेही त्यांना विनंती करत होते की आम्ही आंदोलनाला बसतो, तुम्ही नुसतं आमच्या बरोबर बसून राहा. ते म्हणले नाही, हा पेच माझ्यामुळे निर्माण झालेला आहे, त्याची किंमत मीच मोजली पाहिजे. आणि त्यामुळं म्हणजे अनेकांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा हा प्रसंग तुमच्या जीवावर बेतू शकतो. ते म्हणले माझ्या जीवापेक्षा लोकांचा प्रश्न मला महत्वाचा वाटतो, आणि त्यामुळं ते उपोषणाला बसले. आणि मग सरकारच्या गांभीर्य लक्षात आलं. पहिला दुसरा दिवस गेला, सरकारच्या गांभीर्य लक्षात आलं, मुख्यमंत्र्यांच्या हे गांभीर्य लक्षात आलं, आणि मग या प्रश्नावरती त्यांनी जनमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्यामध्ये त्या जो एरिया होता त्या एरियामध्ये जनमत चाचणी घेतली. त्या जनमत चाचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकारच्या आणि अंबानींच्या वतीने माणसं फोडायचा प्रयत्न झाला, पण ते काय फार यशस्वी झाले नाहीत. जनमत चाचणी सरकारच्या विरोधात गेली, आणि जवळजवळ 4.5 वर्ष चाललेला हा जो सेस विरोधी लढा आहे, हा लढा या एकट्या माणसाच्या बळावर, एकट्या माणसाच्या हिमतीवर, एकट्या माणसाच्या मूल्यांच्या निष्ठेवर हा लढा जिंकला गेला. मित्रांनो, आश्चर्य वाटेल, या 4.5 वर्ष चाललेल्या या लढ्यामध्ये कुठेही एसटीवर दगड मारला गेला नाही, कुठेही अर्वाच्य घोषणा दिल्या गेल्या नाहीत, कुणाच्या तोंडाला काळं फासलं गेलं नाही, किंवा कुठल्या इमारतीला आग लावली गेली नाही. अत्यंत शांततेनं, म्हणजे गांधीजींचा जो सत्याग्रहाचा मार्ग आहे, या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करून एन.डी. पाटलांनी हा लढा यशस्वी केलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये अजून एक कडी आहे, आणि ती फार महत्वाची आहे. या कालखंडामध्ये एक निवृत्त सनदी अधिकारी होते, मी नावाचा उल्लेख करत नाही, एक निवृत्त सनदी अधिकारी होते, आणि ते या सगळ्या प्रकरणामध्ये अंबानींची बाजू लावून धरत होते. म्हणजे अंबानींचेच ते स्वीय सहाय्यक असल्यासारखे होते निवृत्त झाल्यानंतर, आणि त्याचा फार मोठा मोबदला त्यांना मिळणार होता. अंबानींच्या बाजूनं तडजोडीची बोलणी करण्यासाठी ते एन.डी. सरांच्या मुंबईतल्या घरी गेले. सर घरीच होते, आणि दारावरची बेल वाजली, माईंनी दार उघडलं, त्यांना आत घेतलं, आणि ती चर्चा सुरू झाल्यानंतर माई आत सांगायला गेलं की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय सेजच्या प्रश्नाच्या संदर्भात. कोण आहे म्हणते. त्यांनी नाव विचारून घ्यायला सांगितलं. ती नाव विचारल्यानंतर त्यांना माहित होता हा माणूस कोण आहे, काय आहे. तर त्या माणसाची भेट न घेता त्याला दारातनं हाकलून लावलं. म्हणजे एन.डी. पाटलांनी अंबानींच्या माणसांशी चर्चा केली, एवढा जरी मेसेज लोकांच्या मध्ये गेला असता तर अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या असत्या, अनेक प्रकारच्या कंड्या पिकवल्या गेल्या असत्या, आणि ते सुद्धा त्यांना नको होतं. म्हणजे या माणसांनी किती थराला जाऊन व्यूहरचना आखलेल्या होत्या, त्या सगळ्या व्यूहरचना नाकारून एन.डी. सरांनी हा सेस प्रकल्पाचा लढा यशस्वी केलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, असे अनेक लढे त्यांनी लढवलेले आहेत. अनेक एनरॉनचा लढा आहे, शेती आणि शिक्षण हे तर त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाच्या किफायतशीर किमतीचा लढा तर ते आयुष्यभर लढलेले आहेत. त्यांची एक पुस्तिका आहे, शेतमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत नावाची. त्याच्यातली फक्त आकडेवारी सोडली तर त्यातली जी बाकीची सगळी मान्य आहे ती आजच्या काळाला सुद्धा लागू पडणारी आहे. म्हणजे इतकं त्यांचं लेखन सुद्धा, म्हणजे नुसतं भाषणच केलं नाही, म्हणजे ते होते पण ते चांगले लेखक सुद्धा होते. अगदी मागचा दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा जो अंक मी संपादित करतो, त्या अंकाच्या मागे एक आम्ही दस्तऐवज नावाचा एक सदर चालवतो. त्यात एक तुकडा या शेतमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत या पुस्तकातला एक तुकडा मी त्या ह्याच्यामध्ये मी वापरलेला आहे दस्तऐवज सदरामध्ये. तो जर तुम्ही बघितला तर त्यांचं हे जे लेखन आहे ते सरळ थेट महात्मा फुलेंशी नाळ सांगते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही जी मांडणी महात्मा फुले आपल्या एकूण ह्याच्यामध्ये करतात, त्याच्याशी नाळ सांगणारं, नाळ जोडणारं अशा प्रकारचं लेखन एन.डी. सरांनी केलेलं आपल्याला दिसतं. बहुजन समाजाच्या दृष्टीनं
महत्वाची चळवळ आणि एनडी सर तिथं नाहीत असं गेल्या 70-75 वर्षामध्ये कधी घडलेलं नाही. चळवळीसाठी पक्षाच्या विभाजन रेषा त्यांनी कधी आड येऊ दिल्या नाहीत. कुठल्याही चळवळीने त्यांना हाक द्यावी आणि एनडी सर तिथं जाणार नाहीत. परिणामांची तमा न बाळगता निस्वार्थी वृत्तीनं सर्व शक्तीनिशी एनडी सरांनी तिथं धाव घ्यावी हा नुसता शिरस्ताय गेल्या अनेक वर्षातला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं रोल मॉडेल म्हणून चळवळीतल्या नव्या पिढीनं एनडी सरांच्या एकूण कामाकडं बघायला पाहिजे असं मला वाटतं. स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या शेती, पाणी, वीज, शिक्षण अशा एक ना अनेक प्रश्नांवरच्या विधायक संघर्षांच्या लोकलढ्यांचे एनडी सर लोकनायक आहेत. समकाळातल्या कितीतरी प्रश्नांची निर्विवाद उत्तरं संघर्षाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून या भाषणाचा समारोप करताना मी एवढंच म्हणेन, प्रश्न अनेक आणि त्याच्यावरचं उत्तर एकच, एनडी पाटील, असं त्यांनी आपल्या एकूण जगण्यातनं सिद्ध केलेलं आहे. या व्याख्यानाच्या शेवटी मित्रांनो मला एकच गोष्ट सूचित करायची आहे. कारण मी असं म्हणालो की संघर्षाचं पर्यायी नाव एनडी पाटील. कुठल्या याच्यावर त्यांनी काय काय बघितलेलं आहे एक मी म्हणजे भूमिकेशी तर ते पक्के आहेतच, ठामच आहेत. कुठल्याही दमन शक्तीला न जुमानता नैतिक बळावरती आपले लढे यशस्वी करता येतात. जीवाची बाजी लावून त्यांनी हे सगळे लढे यशस्वी करून दाखवलेले आहेत. पण मला एकच गोष्ट सूचित करायची आहे. त्याच्या आधी अजून एक मुद्दाम सांगतो की त्यांचं किती बारीक लक्ष समाजाकडे असतं. अगदी अलीकडची एक 4-6 वर्षापूर्वीची घटना आहे. शिवाजी विद्यापीठातला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासन या अध्यासनाकडं निधी नव्हता आणि निधी नसल्यामुळं ह्या अध्यासनाचं काम जणू काय आता ठप्प झालेलं आहे, बंद पडलेलं आहे. अशा आशयाची एक बातमी छोटीशी कोल्हापूर परिसरातल्या एका वर्तमानपत्रामध्ये आली आणि ही बातमी वाचल्यानंतर, फार मोठी बातमी नव्हती, एका कॉलमची बातमी असेल किंवा 2 कॉलमची बातमी असेल, ती बातमी वाचल्याबरोबर ते अस्वस्थ झाले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे त्यांच्या अत्यंत आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले आणि समविचारी कार्यकर्त्यांची त्यांनी कोल्हापुरात एक शाहू कॉलेजवर बैठक घेतली. स्वतःचे 25,000 काढले आणि लोकांना आवाहन केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते अनेक ठिकाणी फिरले. म्हणजे इतकं वय झालेलं होतं, अनेक व्याधी होत्या, अनेक म्हणजे त्यांना प्रवास करता येणं शक्य नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या आणि आजूबाजूच्या आसपासच्या अनेक महाविद्यालयामध्ये दौरे केले आणि अगदी महिनाभराच्या कालावधीमध्ये 10 लाखाचा निधी त्यांनी उभा केला आणि शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. आज या अध्यासनाचं काम सुरू आहे. हे उदाहरण शेवटी सांगण्यापाठीचं कारण असं आहे की समाजाच्या किती स्तरावर, किती क्षेत्रांवर या माणसाचं अत्यंत बारकाईनं, म्हणजे कदाचित ही गोष्ट त्यांनी केली नसती तर उद्या त्यांना कोणी काही जाब विचारला असता का की बाबा अशी एक वर्तमानपत्रामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाच्या संदर्भातली एक बातमी आली होती, एनडी पाटलांनी ती वाचली आणि काहीच केलं नाही. म्हणजे एनडी पाटलांच्या सारखी ती बातमी अनेकांनी वाचली असेल, कोणालाच त्या संदर्भात काही पाऊल उचलावं असं वाटलं नाही. पण एनडी पाटलांना या संदर्भात आपलं काहीतरी कर्तव्य लागतं, आपली काहीतरी जबाबदारी लागते आणि आपण ती केली पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हे पाऊल उचललं. ही घटना शेवटी सांगण्यापाठीचं कारण एकच आहे की मित्रांनो, आज त्यांचं वय 93-94 वर्षाचं आहे. एनडी पाटील तुमच्या माझ्या आयुष्याला पुरणार नाही. वय ही गोष्ट कुणासाठी थांबत नसते. त्यांचा विचार आपल्या सोबत राहील. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक कठीण बनत निघाली. आपण बघतोय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचे प्रवाह येत आहेत, चुकीच्या पद्धतीचे लोक येत आहेत. खरं काय खोटं काय हे समजू नये असा गोंधळून टाकणारा, अस्वस्थ करणारा, संभ्रम निर्माण करणारा अशा प्रकारचा काळ आहे. अशा काळातनं आपल्याला वाटा शोधायच्या, पुढे जायचं आहे. एनडी पाटलांच्या सारखी किंवा त्यांच्या आधीची जी सगळी परंपरा आहे, फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, कर्मवीर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, ही परंपरा आपल्या सोबत असणारच आहे. पण काळ एवढा विचित्र आहे की अशा काळामध्ये आपल्याला लढाईसाठी, संघर्षासाठी नवे एनडी पाटील अगदी जसेच्या तसे उभा करता येणं अशक्य आहे. त्यांनी आपल्याला दिलेले जे विचार आहेत
त्या विचारांचं बोट पकडून, मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की इंडी पाटलांनी कर्मवीरांचं बोट पकडलं, ते आज वयाच्या 93-94व्या वर्षात त्यांनी ते बोट सोडलेलं नाही. आमच्या पिढीनं, माझ्या पिढीनं इंडी पाटील बघितलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण कर्मवीरांची कल्पना करू शकतो. मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणारं अधपतन आहे, हे अधपतन जर रोखायचं असेल तर या क्षेत्रामध्ये नव्या पिढीतली चांगली माणसं आली पाहिजेत. त्यांनीच या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि हे शुद्धीकरण करण्यासाठी इंडी पाटलांचा विचार हा एक मार्ग आपल्याला आहे. या विचाराचं बोट धरून उद्याच्या काळामध्ये आपण वाटचाल करूया. आणि हे जे काय उद्याच्या महाराष्ट्राचं, उद्याच्या समाजाचं, उद्याच्या संस्कृतीचं होणारं जे अधपतन आहे, ते अधपतन रोखण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याच्यासाठीचं जे बाळकडू आहे, त्याच्यासाठीचं जे एक संस्काराचं मोठं दालन आहे, हे मोठं दालन या माणसांनी आपल्या व्यक्तिमत्वातनं, आपल्या चरित्रातनं, आपल्या कामातनं, आपल्या आचरणातनं आपल्या समोर ठेवलेलं आहे. ते खुलं आहे. त्याच्यातलं काय वेचून घ्यायचं, त्याच्यातल्या कशाचं बोट पकडायचं, हे आपण डोळसपणानं ठरवलं पाहिजे. ते ठरवण्याची सुदबुद्धी आपण सर्वांना सुचो. आणि उद्याच्या काळामध्ये येणारी ही जी सगळी संकट आहेत, त्या संकटाच्या विरोधामध्ये आपण ठामपणानं उभा राहूया. इंडी पाटलांचा विचार आणि इंडी पाटलांसारखा विचार करणारी जी काही आपली सगळी आधीची परंपरा आहे, तो सगळा विचार आपल्या सोबत असणार आहे. फक्त त्या प्रवाहामध्ये, त्या दिंडीमध्ये आपण सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या समतेच्या दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्याला कसा पोहोचवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करूया. एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आपण मला पात्र समजलात, याबद्दल महाविद्यालय, मित्रवर्य महेंद्र कदम, या चर्चासत्राचे सगळे संयोजक आणि आपण मगापासून सगळ्यांनी माझी मांडणी जी शांतपणाने ऐकून घेतली ते सर्वजण, आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.